നമ്മളെ അന്ത്യ സമയങ്ങളിലായിരിക്കുന്നു എന്നുള്ള സന്ദേശമാണ് നമ്മളിപ്പോൾ കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. हम लोग इन दिनों में ये सुनते आ रहे हैं कि हम लोग अभी अंतिम समय में है करके. ലോകത്തിൽ നടക്കുന്ന സംഭവങ്ങളെ അങ്ങനെ ഞാൻ അത്രത്തോളം വാച്ച് ചെയ്യാറില്ല. अभी जो दुनिया का जो घटनाएं चल रहा है मैं उतना ध्यान नहीं दे रहा उस पर. കർത്താവിന്റെ ദാസൻ അത് പറയുന്നത് കേൾക്കുമ്പോൾ എനിക്ക് വളരെ പ്രത്യാശയും സന്തോഷവും ഉണ്ടാകും. परंतु प्रभु का दास बीच में ऐसा बोलते रहते समय में वो सुनने के बाद मेरे अंदर से आशा और आनंद उमड़ने लगा. നമ്മള് ഓരോരുത്തരും അന്യോന്യം പ്രോത്സാഹിപ്പിക്കുകയും പ്രത്യാശ കൊടുക്കുകയും ചെയ്യുന്ന ഒരു നിലവാരത്തിലേക്ക് എത്താനാണ് കർത്താവ് നമ്മളെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്നത്. और प्रभु हमसे यही आग्रह करता है कि हम लोग आपस में एक दूसरे को प्रोत्साहन करें और आशा में बढ़े और सब लोग एक दूसरे के साथ आनंद में रहे. അപ്പൊ നമുക്ക് ഇന്നത്തെ ചിന്തയ്ക്കായിട്ട് നമുക്ക് എഫേസ്യ ലേഖനം 2-ാം അധ്യായം 10-ാം വാക്യവും അതിന്റെ 22-ാം വാക്യവും വായിക്കാം. आज का वचन का मनन के लिए आप लोग एफेसों का पुस्तक उसका 2रा अध्याय पहला वाक्य 10 पढ़ेंगे और फिर 22. क्योंकि हम उसके बनाए हुए हैं और मसीह यीशु में उन भले कामों के लिए सृजे गए जिन्हें परमेश्वर ने पहले से हमारे करने के लिए तैयार किया. 22 जिसमें तुम भी आत्मा के द्वारा परमेश्वर का निवास स्थान होने के लिए एक साथ बनाए जाते हो. ഓക്കെ, ഒന്ന് നമ്മള് സൽപ്രവൃത്തികൾക്ക് വേണ്ടി നമ്മൾ സൃഷ്ടിക്കപ്പെട്ടവരാണ്. एक हमने पढ़ा कि हम लोग भले कर्म के लिए भले कार्य के लिए हम लोग बनाए गए हैं. അങ്ങനെയുള്ളവരെ ऐसे इस प्रकार के लोगों को ഒരു സംഘമായി ഒരു കെട്ടിടം പോലെ ആത്മാവ് പണിതു വരുന്നു എന്നുള്ള വാക്യവും കൂടെ നമ്മൾ വായിച്ചു. उसी के साथ साथ हमने 21 में हमने पढ़ा कि उसी रीति से इस प्रकार के लोग को आत्मा क्या करेगा, एक साथ एक महल के रीति से एक बिल्डिंग के रीति से निवास स्थान बनाया जा रहा है. അപ്പോൾ നമ്മൾ ചെയ്യേണ്ട സൽപ്രവൃത്തികളെ കുറിച്ച് നമുക്ക് ഒരു ധാരണ ഉണ്ടായിരിക്കണം ആത്മാവ്. तो इसके लिए आत्मा में हम लोग जो भले काम करते हैं उसका एक अच्छा विषय का बोध भी हमारे अंदर होना जरूरी है. സൽപ്രവൃത്തികൾ എന്ന് പറയുമ്പോൾ നമുക്ക് നേരത്തെ തന്നെ ഒരു ധാരണയുണ്ട് എന്താണ് സൽപ്രവൃത്തി. ഭിക്ഷ കൊടുക്കുക, പാവങ്ങളെ സഹായിക്കുക, അല്ലെങ്കിൽ ദരിദ്രർക്ക് എന്തെങ്കിലും സഹായം ചെയ്യുക, ഇതൊക്കെയാണ് നമ്മൾ സാധാരണ രീതിയിൽ ഒരു സൽപ്രവൃത്തി എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. स्वाभाविक रीति से अच्छा काम करो मतलब हम लोग ने पहले से हमारे मन में क्या किसी का मदद करना, किसी गरीब का मदद करना, कोई दान पेटी में दान देना, ऐसा कुछ अच्छा भला लोगों को मदद करना करके ऐसा विचार हमारे मन में पहले से रहता है. മതത്തിന്റെ വഴിയിലൂടെ രക്ഷ പ്രാപിക്കാൻ ആ ഒരു മാർഗം ലോകം സ്വീകരിക്കുന്നുണ്ട്. आज संसार भी हम देखते हैं कि धर्म के कार्य से या धर्म करने से तुम्हारा उद्धार होगा करके ऐसा लोगों को सिखाकर ऐसे बहुत लोग चलते भी है. എന്നാൽ കർത്താവിന്റെ മാർഗം അങ്ങനെയല്ല. परंतु प्रभु का मार्ग वैसा नहीं है. കർത്താവിന്റെ പ്രവൃത്തിയിലൂടെ നമ്മൾ രക്ഷപ്പെട്ടവരാണ്. हम तो वो लोग हैं जो प्रभु के कार्य की वजह से हम बच गए. അപ്പൊ നമുക്ക് ആദ്യം അതൊന്നും നമുക്ക് നോക്കാം. तो पहला हम लोग वो समझेंगे കർത്താവ് ഇസ്രായേലിനും അല്ലെങ്കിൽ മുഴുവൻ രാഷ്ട്രത്തിനും ലോകത്തിനും രാജാവായി തീരുമ്പോൾ ഉണ്ടാകുന്ന സ്ഥിതിവിശേഷം നമ്മൾ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 32-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग एसाया का पुस्तक 32 अध्याय में वहां पर पढ़ते समय में किस रीति से यीशु मसीह जो पूरा दुनिया पर वो राज कर हुकूमत करेगा इजराइल के ऊपर भी और संसार के लोगों के ऊपर भी. देखो एक राजा അവിടെ 32-ന്റെ 17-18 വാക്യങ്ങൾ. उसका 17 और 18 पढ़ेंगे. 32 का और धर्म का फल शांति और उसका परिणाम सदा का चैन और निश्चिंत रहना होगा. 18-20 अब मेरे लोग शांति के स्थानों में निश्चिंत रहेंगे और विश्राम के स्थानों में सुख से रहेंगे. ഓക്കെ, ഇപ്പോൾ സമാധാനമില്ലാതിരിക്കുന്ന ഇസ്രായേലിന്, സ്വസ്ഥതയില്ലാത്ത ഇസ്രായേലിന് ദൈവം കൊടുത്തൊരു വാഗ്ദാനമാണ്, അവർ എന്റെ ജനം സ്വസ്ഥതയോടെ സമാധാനത്തോടെ പാർക്കും. तो अभी जो इजराइल का हालत अगर देखा जाए तो जहां पर उन लोगों को शांति नहीं है, विश्राम नहीं है, सुकून से जी नहीं पा रहे, कभी भी युद्ध का अवस्था हो सकता है बोल के ऐसा घबराए हुए अवस्था में रहते समय में परमेश्वर ने उनको पहले से उनको प्रतिज्ञा दिया था कि जब मेरा राज्य का समय रहते समय में तुम लोग शांति पूर्वक विश्राम के साथ तुम लोग जियोगे. അത് എപ്പോഴാണ് അവർക്ക് സാധിക്കുന്നത്? परंतु ये कब मुमकिन होगा? ഈ യുദ്ധമെല്ലാം അവസാനിച്ച് ये युद्ध सब खत्म होकर കർത്താവ് അവർക്ക് രാജാവാകും. जब प्रभु स्वयं उनका राजा बन जाएगा तो. അപ്പോൾ ഈ അനുഗ്രഹം നമുക്ക് മുൻപേ കിട്ടിയിരിക്കുകയാണ്. ഇപ്പോൾ परंतु ये आशीष हमको अभी पहले ही मिल गया है. കർത്താവ് നമുക്ക് രാജാവാണ്. प्रभु यीशु मसीह हमारा राजा है. യേശുവിന്റെ നീതിയുടെ പ്രവൃത്തിയാണ് ക്രൂശിലെ പ്രവൃത്തി. यीशु मसीह का धार्मिकता का कार्य था जो क्रूस में जो वो मरकर हमारे लिए किया. ആ നീതിയുടെ പ്രവൃത്തിയാണ് സമാധാനം. उस धार्मिकता का फल है शांति जो हमें मिला. അപ്പോൾ ഇപ്പോൾ നമ്മൾ ആരാണ്? इसलिए अभी हम लोग कौन है?
വിശ്രമിക്കുന്ന ഒരു ജനമാണ്, एक विश्राम करने वाले लोग बन गए, സന്തോഷമുള്ള ഒരു ജനമാണ്. आनंद करने वाले लोग हैं। അങ്ങനെ സ്വസ്ഥതയും സമാധാനം ഉള്ളവർക്ക് മാത്രമേ ഒരു സൽപ്രവൃത്തി ചെയ്യാൻ കഴിയൂ. इस प्रकार जो विश्राम में है और जो शांति में बने हुए रहकर वो सुकून में जी रहे, ऐसे लोगों को करने वाला काम है भलाई का कार्य करने का जिम्मेदारी। സമാധാനം ഇല്ലാത്തവനോട് ദൈവം നീ എന്തെങ്കിലും നല്ലൊരു പ്രവൃത്തി ചെയ്യാൻ പറഞ്ഞാൽ അവന് കഴിയുകയില്ല. जिसके पास शांति नहीं है, खुशी से वो जी नहीं पा रहा है, उसको अगर प्रभु बोलेगा तू थोड़ा अच्छा काम कर बोला तो वो करेगा क्या? അപ്പോൾ ദൈവം നമുക്ക് സ്വസ്ഥതയും സമാധാനവും തന്ന് ദൈവത്തിന്റെ വിശ്രമത്തിലേക്ക് നമ്മളെ പ്രവേശിപ്പിച്ചിട്ട് ദൈവം പറയുകയാണ്, इसलिए सबसे पहला प्रभु ने हमको एक अच्छा शांति का अनुभव का वातावरण में हमें लाकर आत्मिक वातावरण देकर और फिर प्रभु में हमें विश्राम कराता है। എന്നിട്ട് പറയുകയാണ്, फिर कहता है നിങ്ങൾ ആരാണ്? तुम लोग अभी कौन हो? ക്രിസ്തുവേശുവിൽ मसीह यीशु में സൽപ്രവൃത്തികൾക്കായിട്ട് സൃഷ്ടിച്ചവർ. भले कर्म के लिए तुम लोग सिरजे गए हो। Praise the Lord. आमेन। അപ്പോൾ നമ്മള് രക്ഷപ്പെട്ടവരാണെങ്കിൽ तो इसलिए हम लोग का नया जन्म हुआ है तो നമ്മളിൽ ആത്മാവിനാൽ ഒരു പ്രവൃത്തി വരും. हमारे अंदर से आत्मा के द्वारा एक अच्छा कर्म करने का वो उल्लास आएगा या काम करने का इच्छा होएगा। അങ്ങനെ ആത്മാവിൽ നാം ഒരു മന്ദിരമായിട്ട് और इस रीति से उस आत्मा में हम लोग एक मंदिर बनते जाने का अवस्था में हम लोग प्रवेश करते हैं। ദൈവത്തിന്റെ പ്രവൃത്തി ഉള്ളിടത്ത് ദൈവം തന്നെ വസിക്കും. देखो जहाँ पर परमेश्वर का कार्य है वहीं पर परमेश्वर बसेगा। സൽപ്രവൃത്തി ഉള്ളിടത്താണ് ദൈവം വസിക്കുന്നത്. जहाँ पर भला कार्य होता है वहीं पर ही तो प्रभु बसेगा। ദുഷ്ടന്റെ പ്രവൃത്തി ഉള്ളിടത്ത് ദുഷ്ടനാണ് വസിക്കുന്നത്. जहाँ पर दुष्ट लोगों का काम होता है वहाँ पर दुष्ट लोग बसते हैं। അപ്പൊ സഭ ദൈവത്തിന്റെ വിശ്രമ സ്ഥലമാണ്. तो इसके लिए मंडली जब बोलते हैं समय में कलीसिया क्या है, वो परमेश्वर का विश्राम स्थान है, ദൈവത്തിന്റെ നിവാസമുള്ള സ്ഥലമാണ്, ആലയമാണ്. परमेश्वर का निवास स्थान है, मंदिर है, അവിടെ ദൈവത്തിന് സ്വസ്ഥതയുണ്ട്. वहाँ पर परमेश्वर का विश्राम में मौजूद है। ദൈവം സൊലോമോന് ദേവാലയം പണിയാൻ വേണ്ടി ദൈവം ആദ്യം എന്ത് ചെയ്തു? ദാവീദിലൂടെ യുദ്ധം നടത്തി സാമരികളെല്ലാം ശേഖരിച്ച് സലോമോന് സമയത്ത് യുദ്ധമില്ല. तो इसके लिए देखो ना, परमेश्वर ने जब सलोमोन के द्वारा मंदिर बनाने का जब इच्छा रखा था तो उसके पहले ही क्या करके रखा था? दाऊद को परमेश्वर ने इस्तेमाल करके जो भी युद्ध था वो सब युद्ध को लगभग उसको पूरा सब कुछ खत्म करने के बाद और फिर मंदिर को बनाने के लिए जो वस्तुएं जरूरत थी वो सब वस्तुओं को लेकर इकट्ठा करके रखा था। सलोमोन के समय आया तो कोई भी युद्ध नहीं, शांति का समय था। അപ്പൊ അവിടെ പണിയുണ്ടോ എന്ന് ചോദിച്ചാൽ പണിയുണ്ട്. तो वहाँ पर बांधकाम हो रहा है क्या? सोलोमन के टाइम में हाँ हो रहा है, അത് ദൈവത്തിന്റെ പണിയാണ്. परंतु वो परमेश्वर का बांधने का काम था। അവിടെ ദേവാലയത്തിന്റെ അന്തരം മുഴുവനും और वो वहाँ पर मंदिर का जो अंदरूनी भाग है ദൈവം കാണിച്ചു കൊടുത്ത മാതൃകയിൽ പണിയപ്പെടുകയാണ്. परमेश्वर ने जो नमूना दिखाया था उसके अनुसार बांधा जा रहा था। അങ്ങനെ കർത്താവിലേക്ക് വിളിക്കപ്പെട്ട നമ്മൾ उसी रीति से हम लोग जो प्रभु में बुलाए हुए लोग हैं, ദൈവസഭയായ നമ്മുടെ അന്തരംഗത്തിൽ ദൈവം പ്രവൃത്തി उसी ആരംഭിച്ചിരിക്കുകയാണ്. रीति से हम लोग जो प्रभु के लोग हैं, प्रभु में हम जो बुलाए हुए लोग हैं, हमारे अंदर ही प्रभु का बांधकाम शुरू हो गया है। ഫിലിപ്പിയ ലേഖനം 1:4 എന്താ വായിക്കുന്നത്? फिलिपियो 1:4 में हम क्या पढ़ते हैं? നമ്മളിൽ നല്ല പ്രവൃത്തി ആരംഭിച്ചവൻ हमारे अंदर जो भले काम जो शुरू किया है ക്രിസ്തുവിന്റെ വരവോളം मसीह के आगमन में पूरा करेगा। അപ്പൊ നമ്മൾ ആ നല്ല വേലയിലാണോ? तो इसलिए हम लोग उस अच्छे काम में है क्या? നമ്മൾ ഈ വേല എന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന സുവിശേഷ വേല, മറ്റുള്ളവരോട് എന്തെങ്കിലും വചനം സുവിശേഷം പറയുന്നത് മാത്രമാണ് വേലയെന്ന് നമ്മൾ ചിന്തിക്കും. तो इसलिए अच्छा काम करो, मतलब अच्छा कर्म करो, तो हम लोग हमेशा एक कुछ बातों में हम लोग सीमित कर दे। उदाहरण के लिए सुसमाचार बोलो, सुसमाचार बोलना अच्छा काम है बोलकर उसी बात को सीमित करके रखते हैं। അത് അകത്ത് ദൈവം ആത്മാവ് പണിയുന്നതിന്റെ ഒരു ഔട്ട്കമാണ് നമ്മൾ മറ്റുള്ളവരോട് പറയുന്നത്. परंतु प्रियो, वो तो सच है कि वो एक भला काम है, लेकिन वो भला काम कैसा बाहर प्रकट हो रहा है? हमारे अंदर जो पहला बांध काम हुआ है, वो अंदर बांध काम का खुशी और उल्लास वो क्या करेगा? बाहर जाकर लोगों को बताएगा सुसमाचार के द्वारा। അപ്പൊ അന്തരംഗത്തിൽ इसलिए अंदरूनी भागों में ദൈവത്തിന്റെ ദേവാലയത്തിൽ परमेश्वर का मंदिर, जैसा परमेश्वर का मंदिर के अंदरूनी भागों में കൃപാസനം പണിയണം. कृपासन मानना था, ഒരുപാട് വെള്ളി പൊന്ന് വിലയേറിയ കല്ലുകൾ കൊണ്ടുള്ള പണിയാണ് അവിടെ നടക്കുന്നത്. सोना चांदी बहुमूल्य पत्थरों को लेकर वो लोग इस्तेमाल करके वो लोग बांधकाम कर रहे थे। അപ്പോൾ സ്വസ്ഥതയുണ്ടോ ദേശത്തിന്? तो तभी उस देश में विश्राम और शांति था क्या? सोलोमन के टाइम में था। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? സ്വസ്ഥതയുണ്ടെങ്കിൽ क्योंकि जहाँ पर विश्राम और शांति है ദൈവത്തിന്റെ പ്രവൃത്തി ഉള്ളിൽ നടക്കുകയുള്ളൂ. तभी तो परमेश्वर का बांधकाम होगा। അപ്പോൾ നമ്മളത് വായിക്കുന്നുണ്ട്. वहाँ पर हम पढ़ते हैं നമ്മളെ 1 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 3-11 വാക്യത്തിൽ पहला कोरिन्थी 3:11 में, ക്രിസ്തു ഇട്ടിരിക്കുന്ന അടിസ്ഥാനത്തിൽ മേൽ. जो मसीह ने जो नींव बांधा है उसी में ही हमें बढ़ना है। അപ്പൊ ക്രിസ്തുവാണ് നമ്മുടെ അടിസ്ഥാനം. तो सबसे पहला मसीह है हमारा नींव, അവൻ നീതിയാണ്, वो धार्मिकता है, സമാധാനമാണ്, शांति है, നമുക്ക് സ്വസ്ഥതയാണ്. हमारे लिए विश्राम है। അങ്ങനെ നമുക്ക് കർത്താവ് എല്ലാ നിലയിലും ഒരു സ്വസ്ഥതയുടെ അനുഭവമായി തീർന്നു. इस तरह प्रभु हमारे सब विषय का विश्राम और विश्राम करने का अवस्था
में प्रभु हमें लेकर आया जो मसीह स्वयं है। ഇനി നമ്മളിൽ പണി നടക്കാൻ പോവുകയാണ്. तो अभी बांधकाम शुरू हो रहा है, अभी क्या शुरू हो गया है। മെറ്റീരിയൽ എന്തൊക്കെയാണ്? उसका वस्तु है क्या क्या है? പൊന്ന്, വെള്ളി, സ്വർണം, വിലയേറിയ. सोना चांदी और बहुमूल्य पत्थर है। നമ്മൾ അവിടെ ബീമാ സീറ്റ് ചെല്ലുമ്പോൾ हम लोग जब उस विश्वासियों का जब न्याय के दिन में वो बीमा का सीट में जब हम जाएंगे, നാം എന്തുകൊണ്ട് പണിതു എന്നതിന്റെ ഒരു ടെസ്റ്റ് ഉണ്ടാവും. वहां पर क्या है कि हमने किस किस वस्तुओं से उपकरण को लेकर हमने बांधकाम किया, उसका जांचा वहां पर जाएगा, वहां पर जांचा जाएगा। അതിന്റെ उसमें 13-ാമത്തെ വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. 13 वाक्य में हम पढ़ते हैं, पहला कुरिन्थी 3 का 13 में। हर एक का काम प्रकट हो हाँ। जाएगा। देखो और फिर क्या होगा, हर एक का काम प्रकट हो जाएगा। അപ്പോൾ അതെന്താണ് നമ്മുടെ ഓരോരുത്തരുടെയും പ്രവൃത്തി, അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ ചെയ്യേണ്ട സൽപ്രവൃത്തി तो എന്താണ്? वो हर एक का काम वहां पर प्रकट होगा। तो मतलब ऐसा क्या है विश्वासियों का जो हर एक का भला कर्म या अच्छा कर्म करने का वो प्रकटकरण वो क्या है? അത് നമ്മള് എല്ലാം ഒന്നും നമുക്കറിയാം എങ്കിൽ തന്നെയും तो ये सब बातें हम मालूम है, इसलिए मैं सब विषय में नहीं लूंगा। നമ്മള് അതിന്റെ ഒരു ബ്രീഫായിട്ടുള്ള ഒരു ധാരണ നമുക്കുണ്ടാകും. एक संक्षिप्त विषय में आत्मिक रीति से नजरिए का एक अवस्था हमको समझना जरूरी है। ആദ്യം നമ്മൾ ചിന്തിച്ചതുപോലെ जैसा पहले हमने देखा, നിങ്ങളുടെ ഹൃദയം കലങ്ങിപ്പോകരുത്. हमारा हृदय क्या हो रहा है, चंचलित नहीं होना। ഹൃദയം കലങ്ങിപ്പോയാൽ സ്വസ്ഥതയില്ലെങ്കിൽ സൽപ്രവൃത്തികൾക്ക് പറ്റില്ല. तो अगर हृदय चंचलित हो गया मतलब वो विश्वासी एक विश्राम के अनुभव में, शांति का अनुभव में बना हुआ नहीं, उसमें स्थिर नहीं है, तो बांधकाम नहीं होगा। ഇവിടെ കർത്താവ് പറയുന്ന ഒരു കാര്യം നമുക്ക് ലൂക്കോസ് 21-ാം അധ്യായം लूका 21 में प्रभु एक बात कहता है, അതിന്റെ 44 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ 34 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 34 पढ़ेंगे। इसलिए सावधान रहो, हाँ। ऐसा न हो कि तुम्हारे मन कुमार और मतवालेपन और इस जीवन की चिंताओं से सुस्त हो जाए और वह दिन तुम पर फंदे के समान अचानक आ पड़े, ഓക്കെ നെക്സ്റ്റ് अगला हाँ। क्योंकि वह सारी पृथ्वी के सब रहने वालों पर इसी प्रकार आ पड़ेगा। आगे इसलिए जागते रहो हाँ। और हर समय प्रार्थना करते रहो। ഓക്കെ അപ്പൊ നമ്മൾ ചെയ്യേണ്ട, നമ്മളിൽ ഉണ്ടായിരിക്കേണ്ട ഏറ്റവും അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട നിലയിൽ നമ്മളിപ്പോൾ ആരാണ്? तो सबसे पहला हमारे जीवन में जो हमारे अंदर होना चाहिए का अवस्था हमें समझना है। इसलिए हम लोग पहले कौन है? പുരോഹിതന്മാരാണ്. हम लोग याजकीय समाज है। പുരോഹിതന്മാർക്കാണ്. നമ്മൾ നോക്കുക, അവിടെ ദൈവാലയത്തിൽ സൂക്ഷിക്കുന്ന പുരോഹിതന്മാർ 24 കൂറായിട്ട് ഒരുമിച്ച് നിന്ന് അവർ പ്രാർത്ഥിക്കും. हम लोग जानते हैं कि जो मंदिर के समय में बांधने के टाइम के बाद वहां पर देखते हैं, वहां पर एक याजकों का एक समाज अलग रीति से एक लेवी गोत्र का समाज था। उन लोगों ने 22 रीति से उन लोग ने एक दल बनाकर, ग्रुप बनाकर वो लोग हमेशा प्रार्थना में अपना समय बिताते थे। അപ്പൊ ദൈവത്തോടൊരു നല്ല ബന്ധമുള്ള പ്രാർത്ഥിക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ ആലയമാകുന്ന സഭയ്ക്ക് അവർ നിവർത്തിക്കേണ്ട ചില സൽപ്രവൃത്തികളുണ്ട്. तो इस रीति से जो लोग, जो प्रभु के लोग हैं, जो प्रभु के विषय में एक मंदिर का एक बांधकाम में बनते जा रहे हैं, ऐसे लोगों के जीवन में एक बहुत बड़ा एक भला काम करने का जिम्मेदारी है। നമ്മൾ വേദപുസ്തകം വായിക്കത്തില്ല, പ്രാർത്ഥനയില്ല, അവരെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം ഒരു സൽപ്രവൃത്തി വരാൻ കഴിയില്ല. കാരണം അവർക്ക് സമാധാനം ഉണ്ടാവില്ല. तो जो वचन में समय नहीं बिताता, प्रार्थना में समय नहीं बिताता, उनके विषय में बांधकाम के लिए उनको इस्तेमाल नहीं कर सकते, क्योंकि वो लोग अभी तक शांति और समाधान के नींव में वो लोग आए नहीं। അപ്പൊ അതുകൊണ്ട് നമ്മൾ ദൈവത്തെ ആരാധിക്കുന്ന, इसके लिए हम जो परमेश्वर को आराधना करते हैं പ്രാർത്ഥനയുള്ള, और प्रार्थना करने वाले लोग बने और वचन ध्यान करने वाले लोग बने, ദൈവത്തിന് സമാധാനമുള്ള मतलब परमेश्वर का शांति से भरे हुए लोग, ഒരു പുരോഹിത വർഗമായ നമ്മൾ एक याजकीय समाज के ये जो हम लोग हैं, നമ്മൾ അനുവർത്തിക്കേണ്ട ചില നല്ല കാര്യങ്ങൾ നമുക്ക് എന്തൊക്കെയാണെന്നോ? हमें कुछ काम जो हमें करना जो आवश्यक है, जो अनिवार्य है, उस बातों को हम देखेंगे। അത് എല്ലാ കർത്താവിന്റെ വരവിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ ഘടിക്കപ്പെട്ടതുമാണ്. परंतु ये सब प्रभु के आगमन के विषय में संबंधित बातें हैं। हम जो भी करेंगे प्रभु के आगमन का विषय का संबंध उसमें जुड़ा हुआ बातें है वो सब। അപ്പൊ നമ്മള് എബ്രായ ലേഖനം 10-ാം അധ്യായം इब्रानियों का पुस्तक 10वां अध्याय അതിന് 24-25 വാക്യം ഒന്നാമതായി നമ്മളൊക്കെ വായിക്കാം. उसका 24-25 हम पढ़ते हैं 10 का। और प्रेम और भले कामों में उस्काने के लिए हम एक दूसरे की चिंता किया करें और एक दूसरे के साथ इकट्ठा होना न छोड़े, जैसे कि कितनों की रीति है, पर एक दूसरे को समझाते रहे और जो उस दिन को निकट आते देखो, क्यों और भी अधिक किया करो। ഓക്കെ, ഇവിടെ നമ്മള് അന്യം എന്ന് കണ്ടോ? इधर अंदर हमने एक बात पढ़ा कि एक दूसरे के साथ, इकट्ठा हो। हाँ नहीं, एक दूसरे के साथ ആ,
നിങ്ങൾ അന്യോന്യം കൂടി വരുന്നതിൽ तो पहला वहां पर जो विषय जो मुद्दा वहां पर बेस क्या है, एक दूसरे के साथ पहला क्या करना है, इकट्ठा होना है। അതിന് ഉപേക്ഷ കാണിക്കരുത്. उस बात में हम लोग क्या करना है, उसको मतलब इकट्ठा होने के विषय में हम लोग आलसपन ना दिखाए। ഇവിടെ നമ്മള് മലയാളം ബൈബിളിൽ വായിക്കുമ്പോൾ സഭായോഗം എന്തെങ്കിൽ കർത്താവിന്റെ മേശയോടുള്ള ബന്ധത്തിൽ കൂടി വരുന്നതാണ് നമ്മൾ തെറ്റിദ്ധരിക്കുക. അങ്ങനെയല്ല. तो कभी कभी पढ़ते समय में, क्योंकि मलयालम बाइबल में पढ़ते समय में लोगों को ऐसा लगता है कि एक दूसरे के साथ इकट्ठा होना ना छोड़ना मतलब आराधना है, मतलब आराधना जो रविवार का दिन, प्रभु मेज का दिन, वो मीटिंग को नहीं छोड़ना, ऐसा कभी कभी लोग अर्थ निकालते हैं। എല്ലാവരും ആരാധനയ്ക്ക് വരും. सब लोग आराधना में आना, ചെറിയ ചെറിയ മീറ്റിങ്ങുകൾ ആണ് അതിന് എന്താവും. परंतु बीच का मीटिंग का बाइबल स्टडी मीटिंग, घर विजिटिंग और कॉटेज मीटिंग वो सब में नहीं आएगा, चलेगा। അങ്ങനെയല്ല അവിടെ പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. परंतु वो वाक्य वैसा नहीं कहता, പിന്നെന്താണ്? परंतु क्या कहता है, എല്ലാ ഗാദറിംഗിലും सब प्रकार का एकत्र होने का मीटिंग। അതിന് നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? उसके लिए क्या करना है, അന്യോന്യം പ്രബോധിപ്പിക്കണം. एक दूसरे को प्रोत्साहित करना है कि आओ मीटिंग में आओ। കർത്താവിന് ദാസൻ പറയുന്നത് കൊണ്ട് വരിക എന്നുള്ളതല്ല. मतलब प्रभु का दास आके घर पे आकर बोल रहा है, इसके लिए चलो दास बोला सुनना पड़ा, ऐसा बोझ में नहीं आना। എല്ലാവരും सब लोग ഒന്നിച്ചു നിന്നിട്ട് एक साथ उतावला में खुशी में रहकर നമ്മൾ വീട്ടിലുള്ളവരെ ഉത്സാഹിപ്പിക്കണം. पहला हम लोग अपने घराने के लोगों को उत्साह में लाना है, നമ്മുടെ അടുത്തുള്ള സഹവിശ്വാസികൾ, फिर आसपास के पड़ोसी विश्वासियों को उत्साह में लाना है। ഇങ്ങനെ ഓരോരുത്തരും ഓരോ വിശ്വാസികളെ കുറിച്ച് ഉത്തരവാദിത്വം ഏറ്റെടുത്താൽ എല്ലാവരും വരും. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. इस रीति से एक एक विश्वासी दूसरे एक एक विश्वासियों के लिए उस दिलचस्पी के साथ वो की जिम्मेदारी लेकर चलो हम लोग सबको बताना है कि आना है करेंगे, ऐसा क्या होगा, ऐसा सब लोगों के अंदर वो उत्साह रहेगा मीटिंग में आने के लिए। അപ്പൊ എന്താണ് സൽപ്രവൃത്തി? तो भला काम क्या है, एक दूसरे को साथ एक दूसरे को उत्साह करना। ഒന്നാമത് सबसे पहले बात തീർച്ചയായിട്ടും അത് ടേബിൾ മീറ്റിൽ ആരംഭിക്കും. वो तो शुरुआत है कि हफ्ते का पहला दिन में मेज का संगति में शुरू हो रहा है वहां पर। അന്ന് നമ്മൾ എല്ലാവരും വരുന്നുണ്ട്. तो वो तो सच है कि उस दिन तो सब लोग आ रहे हैं, പക്ഷെ അതിൽ മാത്രമല്ല परंतु उसमें तृप्त नहीं होना। എല്ലാ ഗാദറിംഗിലും सब प्रकार का संगति जो हम लोग एक भाई लोगों का एकत्र होना है, उन सभीयों में നമ്മൾ അന്യോന്യം एक दूसरे को ഒരു ഭവനത്തില് एक भवन में, पहला भवन से शुरू करना है। ചിലപ്പോൾ നമ്മള് ചില സഹോദരന്മാർക്ക് താല്പര്യം കാണില്ല, അപ്പൊ ഭാര്യമാർ ഉത്സാഹിപ്പിക്കണം. तो कभी कभी क्या होता है, भाइयों को दिलचस्पी नहीं रहेगा तो पत्नियों का जिम्मेदारी है उनका पतियों को दिलचस्पी लाने के लिए। ചിലപ്പോൾ ഭർത്താവ് നല്ല ഉത്സാഹിയാണ്, ഭാര്യയ്ക്ക് ഉത്സാഹം കാണില്ല. कभी कभी पति अच्छा उत्साह के साथ रहेगा लेकिन पत्नी में आलस आएगा। അപ്പൊ നാം എന്ത് ചെയ്യണം? परंतु हम लोग को क्या करना है, സന്തോഷത്തോടെ खुशी के साथ ഉത്സാഹിപ്പിക്കണം. एकदम उत्साह में आनंदित रहना है। അത് കർത്താവിന്റെ സന്നിധി നല്ല വേലയല്ലേ? वो प्रभु की उपस्थिति में अच्छा काम नहीं है क्या? ഓ പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन। ഉത്സാഹിപ്പിക്കുക. इसलिए एक दूसरे को उत्साह में लाना। നാൾ കഴിയുന്തോറും जैसे जैसे दिन बीतते जा रहा है, അങ്ങനെ ഉത്സാഹം എന്ന് പറയുമ്പോൾ കർത്താവിന്റെ ദാസനോട് പറയും, നമുക്ക് ഈ തിങ്കൾ ചൊവ്വ ബുധൻ മാത്രം പോരാ. तो ऐसा अगर उत्साह अगर सभी लोगों में आ जाएगा तो सभी लोग फिर आकर प्रभु का दास को बोलेगा, प्रभु का दास अभी सिर्फ मंडे ट्यूसडे वेडनेसडे तक मत रखना, നമുക്ക് സൺഡേ തുടങ്ങി അടുത്ത സൺഡേ വരെ എല്ലാ ദിവസവും हम കൂടാം. लोग संडे को शुरू करके अगला संडे तक कंटिन्यूस इकट्ठा रखे ना। ഓ പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन। അത് എങ്ങനെയുള്ളതാണ്? वो किस प्रकार का उत्साह रहेगा ഇത് फिर? സഭയുടെ ഉപദേശമല്ല. तो ये कोई मंडली का उपदेश नहीं कि ऐसा करना चाहिए, नियम लाकर लाने वाला बात नहीं है, പിന്നെന്താണ്? परंतु क्या है, ദൈവവുമായിട്ട് ബന്ധപ്പെടുന്നവരുടെ ഉള്ളിൽ ഉണ്ടാകുന്ന ആത്മാവ് കൊടുക്കുന്ന പ്രോത്സാഹനമാണ്. आमेन। लेकिन परमेश्वर के साथ जो प्रतिनिधि हर समय में संगति करने वाले लोग, उस संगति में जो उनको बोझ आकर उस बोझ के उत्तेजना में वो लोग क्या प्रस्ताव कर रहे हैं कि हम लोग रोज मिलना चाहिए। നമ്മൾ അന്യോന്യം ബന്ധപ്പെട്ടുള്ള ഒരുപാട് ബാധ്യതകൾ സൽപ്രവൃത്തികൾ വചനത്തിൽ വെളിപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. देखो वचन में अगर हम ध्यान से अगर हम पढ़ेंगे ना, एक दूसरे के साथ करो करके ऐसा बहुत से बातों का भला काम वचन में लिखा है। നമ്മൾ ആരാധനയ്ക്ക് വരുന്നു, हम लोग आराधना में आ रहे हैं, സൺഡേ ഒരു വചനം കേൾക്കുന്നു, फिर रविवार के दिन एक संदेश सुनते हैं, നമ്മൾ തിരിച്ചു പോകുന്നു, फिर वापस चले जाते हैं, പിന്നെ വേറൊരു ദിവസം വരുന്നു. फिर अगला दिन आता है। അപ്പോൾ നമ്മുടെ ഒരു പൗരോഹിത്യ മിനിസ്ട്രി നടക്കുന്നില്ല. तभी भी एक याजकीय सेवा जो हर एक विश्वासी के लिए को प्रभु ने नियुक्त कर जो याजक बनाया है, वो जिम्मेदारी पूरा नहीं हो रहा है। നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നവരാണ്, हम लोग प्रार्थना करने वाले लोग बने, നമ്മുടെ സഹവിശ്വാസികൾക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കണം. एक दूसरों के लिए प्रार्थना करना है, അത് വലിയ നല്ല വേലയാണ്. वो बहुत ही अच्छा काम है। അപ്പോൾ തന്നെ उसी के साथ साथ മീറ്റിംഗുകളിൽ വരാൻ നമ്മൾ അന്യോന്യം പ്രോത്സാഹിപ്പിക്കും. एकत्र होने के विषय में, साथ में एकत्र होने का, संगति करने का, उसके अंदर लोगों में दिलचस्पी बढ़कर आग्रह से खुशी से आना है। കർത്താവ് വരുന്നു എന്ന് അടുക്കും തോറും जैसा प्रभु का दिन नजदीक आ रहा है करके देख देखकर संगति का गिनती बढ़ते जाना है। നാൾ കഴിയും തോറും എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब दिन जैसे निकट होते जा रहा है,
കർത്താവിന്റെ വരവിനോട് നമ്മൾ അടുത്തുകൊണ്ടിരിക്കും. मतलब प्रभु का आगमन का संबंध के बारे में बोला है। അപ്പോ ആ പ്രത്യാശയുള്ളവരെ तो इस रीति से जो आशा से भरे हुए लोग हैं, നമ്മൾ അന്യോന്യം പ്രോത്സാഹിപ്പിക്കേണ്ടത് ആവശ്യം. एक दूसरे को प्रोत्साहन करना बहुत जरूरी है, അധികമായിട്ട്. ज्यादा से ज्यादा। പിന്നെ നമ്മൾ അപ്പോൾ അതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ उसी संबंध में അന്യോന്യം പ്രോത്സാഹിപ്പിക്കുന്നതിനുള്ള ബന്ധത്തെ ഒരു വലിയ സൽപ്രവൃത്തിയാണ് നമ്മൾ സഭയിൽ ചെയ്യുന്നത്. इसलिए आपस में एक दूसरे को प्रोत्साहन करना वो एक बहुत बड़ा भला काम है जो हम विश्वासी कर रहे हैं। അപ്പൊ നമ്മള് അവിടെ അതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ നമ്മൾ ചില കാര്യങ്ങളാണ് നമ്മൾ ചെയ്യുന്നത്. അന്യോന്യം പ്രബോധിപ്പിക്കുക, അല്ലെങ്കിൽ അന്യോന്യം ഇവിടെ ഉള്ള കടപ്പാടുകൾ, അന്യോന്യം നാം ആയിരിക്കേണ്ട ബാധ്യതകൾ ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ കർത്താവിന്റെ വരവിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ നമുക്ക് വളരെ പ്രത്യാശയും ഉത്സാഹവും തരും. इसलिए अभी उस विषयों में हम थोड़ा मनन करेंगे कि आपस में एक दूसरे के साथ हमें क्या करना है, आपस में एक दूसरे के साथ रहने वाला जो जिम्मेदारी है, जो दूसरे भाइयों के साथ हमें करना है, वो एक कर्तव्य पूर्वक के साथ प्रभु ने जो बोझ दिया है उस बोझ के अनुसार हमें करना है। കർത്താവിന്റെ സഭയിലുള്ള ഓരോ അംഗങ്ങൾക്കും ഓരോ മിനിസ്ട്രി ഉണ്ട്. देखो, प्रभु के मंडली के जितने भी लोग हैं, उस मंडली के हर एक सदस्य जो अंग है, उन लोगों को जिम्मेदारी प्रभु ने दिया है। അവിടെ ഇനി നമ്മൾ ചിന്തിക്കാൻ പോകുന്നത് अभी हम जो सोचने जा रहे हैं, റോമലേഖനം 15:6 നമ്മൾ വായിക്കുന്നു. रोमियो 11:6 में हम पढ़ते हैं, നമുക്ക് സഭയായിട്ട് ഉണ്ടായിരിക്കേണ്ട വളരെ നൽകിയിരിക്കപ്പെട്ട ഒരു നല്ല കാര്യമാണ് ഏക മനസ്സോടെ ഇരിക്കുക. ഇവിടെ ഏക മനസ്സിലെ ഏക ചിന്ത. റോമർ 15 सॉरी 15:6 कि हम सब लोग एक मन रहे, ऐसा है। ताकि तुम एक मन हाँ, ये मंडली का सबसे बड़ा जिम्मेदारी और हर एक नया जन्म पाए हुए विश्वासी जो एक मंडली में एकत्र होते हैं समय में, वो लोग सबके अंदर ये क्या होना चाहिए, एक मन होने का अवस्था में आना चाहिए। ആദ്യം നമ്മൾ ചിന്തിച്ചതുപോലെ जैसा पहले हमने देखा, ആശ്വാസവും സ്ഥിരതയും തരുന്ന ദൈവം. ये परमेश्वर कौन है, हमारे परमेश्वर कौन है, जो हम लोग को जो शांति और विश्राम देकर हमें विश्राम का अवस्था में रखा हुआ उस परमेश्वर ने, ഏക ചിന്തയോടെ ഇരിപ്പാൻ. उसके साथ हमें क्या करना है, बाकी सबके साथ जो विश्राम और शांति पाए हुए लोग आपस में एक मन के साथ रहे। എത്ര അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടതാണ്. कितना आशीषमय बात है वो। ദൈവത്തിന്റെ സഭ ഏക ചിന്തയിൽ. प्रभु का मंडली एक विचार में है, एक मन में है। നമ്മുടെ കർത്താവ് ലോകം വിടുമ്പോൾ അവൻ ഉണ്ടായിരുന്ന വലിയൊരു ആഗ്രഹമായിരുന്നു പിതാവേ. वो प्रभु जब ये दुनिया छोड़कर जाते समय में, उनका उस अंतिम समय में जब आते समय में, वो अपना पिता से जब एक आग्रह, जब मतलब एक बहुत बड़ा आग्रह उनका दिल में था, നീ എനിക്ക് തന്നവരെല്ലാം നിനക്കുള്ളവരാണ്. जैसा यूहन्ना 17 में हम पढ़ते हैं कि प्रभु आपने, पिता परमेश्वर, जो आपने मुझे दिया है जो लोगों को, वो आपका ही है। അവരെങ്ങനെയായിരിക്കണം? वो लोग कैसे होना चाहिए, ലോകത്തിലുള്ളവരെ പോലെ ആയിരിക്കാൻ പാടില്ല. वो लोग संसार के लोगों के समान नहीं रहना चाहिए, അവര് സ്വർഗീയന്മാരാണ്. वो लोग स्वर्गीय लोग हैं। ഞാൻ നിന്നിലും मैं आप में നീ എന്നിലും ആയിരിക്കുന്നു. और आप मुझ में है, उस रीति के समान അവർ ഐക്യത്തിൽ തികഞ്ഞവരാകണം. वो लोग भी एकता में पूर्ण होते रहना चाहिए। നമ്മുടെ കർത്താവിന് വലിയ ആഗ്രഹമാണ്. हमारा ये हमारा प्रभु का बहुत बड़ा आग्रह है। ഇന്ന് സഭയിൽ എങ്ങനെയാണ് നമുക്ക് ഐക്യത കൊണ്ടുവരാൻ तो കഴിയുന്നത്? इसलिए आज हम लोग कलीसिया में इस प्रकार का एकता कैसे ला सकते हैं, എങ്ങനെയാണ് നമ്മൾ പുറമെ എന്തെങ്കിലും പറയുന്നതിലൂടെയല്ല, मतलब बाहरी रीति से कुछ बातें बोलकर एकता लाना उसमें नहीं, പിന്നെ കർത്താവിനുള്ള പ്രത്യാശയിലാണ് നമുക്ക് ഏകചിന്ത വരുന്നത്. बल्कि प्रभु का आशा में बने रहते समय में हम लोग सबका एक ही विचार, एक ही मन हो जाता है। നമ്മളിലെല്ലാം ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ്, നമ്മുടെ ഏക ശരീരമാകേണ്ടതിന് പണിതുകൊണ്ടിരിക്കുന്ന ആത്മാവിന്റെ പ്രവർത്തനം ഉള്ളപ്പോൾ, जब हमारे अंदर एक आत्मा का बांधने का काम है, जिसमें हम लोग एक देह बनते जा रहे हैं, उस आत्मा का बांधने का काम एक ही आत्मा हम सब में कर रहे हैं, तो ഒരാത്മാവാണ് വ്യാപരിക്കുന്നതെങ്കിൽ एक ही आत्मा ही अगर सब में कार्य कर रहा है तो ഏകചിന്തയായിരിക്കും. एक ही मन रहेगा ना, നമുക്ക് വേറൊന്നും ചിന്തിക്കാൻ കഴിയില്ല. फिर हम लोग को अलग सोचने के लिए नहीं होगा। നമ്മളെല്ലാം ആത്മാവിൽ നയിക്കപ്പെടുന്നവരും हम लोग सब आत्मा में चलाए जाने वाले लोग, ആത്മാവിൽ നടക്കുന്നവരും आत्मा ആകുമ്പോൾ में चलने वाले लोग, നമുക്ക് ഉണ്ടായിരിക്കേണ്ട ഒരു കാര്യമാണ് എന്ത്? हमें जो होने वाला जो विचार जो हमारा रहना चाहिए या मनोवस्था क्या रहना चाहिए कि हम सब एक मन रहे। ഒരു മനസ്സെന്ന് പറയുന്നത് एक मन होना അത് मतलब സ്വർഗത്തിലേ ഉള്ളൂ. ആ ഏക മനസ്സ് वो सिर्फ स्वर्ग में ही है प्रियो। ആ സ്വർഗത്തിലെ പോലെ ഭൂമിയിലാണോ എന്ന് പറഞ്ഞാൽ, जैसा प्रभु का प्रार्थना सिखाते समय में जैसा स्वर्ग में वैसे ही भूमि में हो करके जब सिखाया था, അതിന് നമ്മളെല്ലാവരും ബാധ്യസ്ഥരാണ്. उस प्रार्थना के जो सिखाया था, हमारी जिम्मेदारी है वो एक मन में रहने के लिए। അതിന് വ്യത്യസ്തമായ എന്തെങ്കിലും ചിന്ത, ജഡത്തിന് ചിന്ത ഉണ്ടായാൽ, इसके विरुद्ध अगर कोई भी शारीरिक चिंता का विचार अगर हमारे अंदर आया तो ക്രിസ്തുയേശുവിലുള്ളവർ जो मसीह यीशु में है, ജഡത്തെ, അതിന് രാമമോ ക്രൂശിനെ ആശ്രയിക്കണം. वो लोग मतलब शरीर और सब प्रकार का लालच का जो उत्साह है वो सबको वो लोग ने क्या किया है, जो क्रूस पर उसने खत्म किया, मतलब क्रूस में है वो सब खत्म करके मसीह में हम एक मन के उत्साह में जी रहे हैं। എപ്പോഴാണ് നമുക്ക് കർത്താവിലുള്ള ഏകചിന്ത അല്ലെങ്കിൽ പരസ്പരമുള്ള
ഐക്യത കിട്ടാതെ വരുന്നത്? क्यों हम लोग एक मन में रह नहीं पाते, या मसीह का एक मन में जुड़कर जो प्रभु ने जो कार्य किया उस एकता में हम लोग क्यों नहीं बने रह पाता है, या कब ऐसा होता है? നമ്മൾ അന്യോന്യം വിധിക്കാൻ തുടങ്ങുമ്പോൾ, जब हम लोग एक दूसरे को न्याय करने लगते हैं तब, ഒരാളിൽ കുറ്റം കാണാൻ തുടങ്ങുമ്പോൾ, या फिर एक दूसरे भाइयों में गलती ढूंढने शुरू करें तो, ഒരാളിൽ നമ്മള് ദോഷം കണ്ടുപിടിക്കാൻ किसी നോക്കുമ്പോൾ, के अंदर उसमें ये गड़बड़ है वो गड़बड़ है ऐसा विचार में अगर आया तो, നമ്മള് 1 Corinthians 13 अध्याയത്തിൽ എന്താ വായിക്കുന്നത്? पहला कोरिन्थी 13 में हम क्या पढ़ते हैं? യഥാർത്ഥ സ്നേഹം जो सच्चा प्रेम में क्या है? എങ്ങനെയാണ്? ദോഷം കണ്ടുപിടിക്കാൻ ശ്രമിക്കുന്നില്ല सच्चा प्रेम में कभी दूसरे का गलती नहीं निकालता, എന്ന് പറഞ്ഞാൽ അന്യോന്യം വിധിക്കുന്നില്ല. यानी कि एक दूसरे का न्याय नहीं करता. നമ്മള് റോമലേഖനം അതിന്റെ 14 अध्याയം 13 वाक्യം വായിക്കുമ്പോൾ, रोमियो 14 का 13, अतः आगे को हम एक दूसरे पर दोष न लगाए, ആ पर तुम यह ठान लो कि कोई अपने भाई के सामने ठेस या ठोकर खाने का कारण न रखे। നോക്ക, ഒരു വിധത്തിലും कोई भी प्रकार के विषय में സഭയ്ക്ക് ഇടർച്ച ഉണ്ടാകുന്നതൊന്നും അത് ദൈവത്തിന്റെ സന്നിധി വലിയൊരു, നമ്മള് നല്ല പുഷ്പം വിതറാൻ കഴിഞ്ഞില്ലെങ്കിലും മുള്ളു വിതറരുത്. तो हम लोग क्या है, कोई भी विषय में भाइयों के बीच में मंडली के विषय में कभी भी ठोकर का कारण या विरुद्ध का कारण, ऐसा कुछ भी कारण बनने का हमारे अंदर से वो विषय होना नहीं चाहिए. देखो हम लोग वो स्वभाव है जो फूल बसाने वाले लोग हैं. अगर फूल तुम बसा नहीं सकते, कम से कम कांटे तो ना बिछाओ. കർത്താവ് എന്താ ചെയ്തത്? प्रभु ने क्या किया? നമ്മൾ മുള്ളിൽ കൂടെ നടന്ന് നമ്മളെ हम जो कांटों में चल रहे थे, ആത്മാവിൽ നടക്കുമ്പോൾ अब जब हम लोग आत्मा में चलने शुरू किया, പുഷ്പത്തിന് മുകളിലാണ് നമ്മൾ तब നടക്കുന്നത്. हम लोग फूल के ऊपर से चलते हैं. കാരണം അങ്ങനെയുള്ള നമ്മളെ इस प्रकार के हम लोग जो बन गए हैं, മറ്റുള്ളവർക്ക് ഇടർച്ച വരുത്തുന്ന മുള്ളു വിതറാൻ ഇടയാകരുത്. दूसरे लोगों को जो ठोकर का कारण बने या कांटों में चलाने का अवस्था हम लोग उनके ऊपर जीवन में नहीं लाना चाहिए. ഇതൊരു നല്ല പ്രവൃത്തിയല്ലേ? ये एक अच्छा काम नहीं है क्या? ഇത് സത്പ്രവൃത്തിയല്ലേ? ये एक भला काम नहीं है क्या? ഇതിനായിട്ടല്ലേ കർത്താവ് നമ്മളെ വിളിച്ചിരിക്കുന്നത്? ये ऐसा भला काम करने के लिए तो प्रभु ने हमको बुलाया है ना. നാം ആത്മാവിൽ പണിയപ്പെടുമ്പോൾ जब हम आत्मा में बांधते जा रहे हैं, മുള്ളു വിതറുക എന്നുള്ളത് നമുക്ക് വലിയ പ്രയാസം ഉണ്ടാക്കുന്നത്. कांटे बिछाने का जो स्वभाव है वो हम लोग खुद को तकलीफ देगा. ऐसा अवस्था में आप प्रभु लेकर आएगा. കാരണം നമ്മൾ ആരാണ്? क्योंकि हम लोग कौन है? പരസ്പര അവയവങ്ങളാണ്. एक दूसरे के अंग के सदस्य लोग हैं. നമ്മള് 12 അധ്യായം അതിന്റെ 4-5 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ, റോമലേഖനം 12-4-5 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ, रोमियो 12 का 4 में हम पढ़ते हैं. जैसे हमारे एक जीवन में बहुत से अंग है, हाँ. और सब अंगों का एक ही सा काम नहीं, वैसे हाँ, नहीं तो जैसा हम लोग जो एक ही शरीर में अलग अलग अंग है. ഇത് ഒരു സഭയുടെ ഏകീകരണം അല്ലെങ്കിൽ സഭയുടെ ഫംഗ്ഷൻ, സഭയിലുള്ള എല്ലാം ഒരു ശരീരത്തിലെ അവയവങ്ങൾ എന്ന പോലെയാണ്. तो मतलब ये जैसा ये यहाँ पर पौलोस यहाँ पर हमारे शरीर में स्वाभाविक शरीर का विषय का उदाहरण लेकर उनका कैसा कार्य होता है और एक एक अंगों को जिम्मेदारियां है उसके बारे को देखकर पौलोस यहाँ पर बताता है. അപ്പൊ എന്റെ കയ്യിൽ ഒരു വിരലിൽ വന്ന് ഒരു 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 എറുമ്പ് കടിക്കുന്നിരിക്കുന്നത്. उदाहरण के लिए मेरा हाथ का उंगली में आकर एक जो मुंगी ने आके काटा ഞാൻ വേദന എടുക്കുകയാണ്. और मुझे दर्द हो रहा है ഇടത്തെ കയ്യിലാണ്. और लेफ्ट हैंड में है, അപ്പൊ വലത്തെ കൈ പറയുക तब राइट हैंड बोल रहा है അങ്ങനെ വരട്ടെ, तुझे ऐसे ही होना चाहिए, അങ്ങനെ വരണം. ऐसे ही तेरा साथ वो मुंगी आके काटना चाहिए तुझे. അങ്ങനെ ചെയ്യുന്നുണ്ടോ? ऐसा मेरा राइट हैंड करता है क्या कभी? കാര്യം എന്താണ്? क्यों ऐसा? എന്റെ ശിരസിൽ क्योंकि मेरे सिर से एक ही जीवन बह रहा है. ഇതാവോലെ तो जो जैसा ये मेरा पूरा शरीर एक ही सिर के साथ जुड़कर एक देह बन चुका है, उसी रीति से ക്രിസ്തു ശിരസ്സായിരിക്കുമ്പോൾ जिन लोगों का मसीह उनका शिरोमणि है, ഓരോ വിശ്വാസികളും वो हर एक विश्वासी लोग പരസ്പരം അംഗങ്ങളായിട്ട് തീരുകയാണ്. आपस में एक अंग बनकर एक सदस्य बनकर प्रेम में बने रहते हैं. Praise the Lord. Amen. നമ്മുടെ ശരീരത്തിലെ അവയവങ്ങൾ നമുക്ക് പരസ്പര വിരുദ്ധമായി പ്രവർത്തിക്കത്തില്ല ഒരിക്കലും. हमारा खुद का शरीर ले लो प्रियो, हमारे शरीर का एक अंग कभी भी दूसरा अंग का नुकसान के बारे में सोचता नहीं, कर्म करता नहीं. എനിക്ക് വേദന വരുമ്പോൾ अगर मुझे दर्द हो रहा है तो എന്റെ വലത്തെ കൈ ആ എറുമ്പിനെ അടിച്ച് ദൂരെ കളയും. मेरा राइट हैंड क्या करेगा? तुरंत वो मुंगी को मारकर वो हाथ से हटा देगा. പരസ്പര സഹായം. आपस में एक दूसरे का मदद कर रहा है. ഇതാണ് ഏക ശരീരമായിട്ട് इस വിളിച്ചിരിക്കുന്നത്. रीति से एक देह की रीति से हमें बुलाया गया है. അപ്പോൾ ഈ ഏക മനസ്സ് നമുക്ക് എങ്ങനെ കിട്ടും? तो इसलिए एक मन कैसा मिलेगा? ക്രിസ്തു ശിരസ്സായിരിക്കുന്ന അംഗങ്ങൾക്ക് जिसका मसीह उनका सिर बन गया है, जिनका सिर अगर मसीह है, वो लोग सब मसीह में एक देह का अंग है. കർത്താവ് പ്രത്യേകം പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, प्रभु ने खास रीति से कहा, ക്രിസ്തുവിനെ ശിരസ്സായി മുറുകെ പിടിക്കാതെ अगर कुछ लोग हैं जो मसीह को शिरोमणि या मसीह को सिर ना
ना पकड़ते हुए അല്ലാതുള്ള ആത്മീയ വർധനവ് ദൈവത്തിൽ നിന്നല്ല. बाकी सब प्रकार का मसीह को सिर ना बनाकर फिर आत्मिक उन्नति के बारे में बात करने वाले लोग वो लोग प्रभु के नहीं है. നമ്മുടെ ഓരോ ശരീരത്തിന്റെ അവയവവും വളരുന്നത് ശിരസിൽ നിന്നാണ്. क्योंकि हमारा हर एक शरीर का जो अंग जो बढ़ रहा है, जो अगर वो विकास हो रहा है तो एक शरीर से आया हुआ, जो सिर से आया हुआ जीवन की वजह से. അപ്പോൾ ഏറ്റവും വലിയൊരു കാര്യം इसलिए सबसे बड़ा काम നമ്മള് ചിന്തിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഇതൊക്കെയാണ് ദൈവത്തിന്റെ സഭയിൽ നമുക്ക് സൽപ്രവൃത്തികളായി ദൈവം നമ്മളെ വിളിച്ചിരിക്കുന്നത്. प्रियो, ये सब बातों के लिए मतलब मंडली में एक मन रहकर, एक देह में बने रहकर, एक प्रेम में रहना, ये एक भला काम है, एक अच्छा कर्म है जो प्रभु उस करने के लिए प्रभु ने हमको बुलाया है. അപ്പോൾ അവിടെ നമ്മള് അന്യോന്യ അവയവങ്ങളാണ്. हम एक दूसरे के अंग है. അപ്പൊ 12 അധ്യായം 16 വാക്യത്തിൽ उसका 12 का 16 में हम पढ़ते हैं रोमियो. आपस में एक सा मन रखो, हाँ. अभिमानी न हो, हाँ. परंतु दिनों के साथ संगति रखो, अपनी दृष्टि में बुद्धिमान न हो. ഇതെല്ലാം നമ്മൾ സൽപ്രവൃത്തികൾ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണമെന്ന് നമുക്ക് ദൈവാത്മാവ് രേഖപ്പെടുത്തിയിരിക്കുന്ന കാര്യം. ഇതൊക്കെ ഇതിൽ നമുക്ക് പ്രബോധനം ലഭിച്ച് നമ്മൾ സ്വീകരിക്കണം, അംഗീകരിക്കണം. मैं प्रियो, ये सब बातें, ये भला काम का बातों में आने वाला बातें है जो प्रभु का वचन ने हमको दिया है, जो हमारा जिम्मेदारी है. ये सब वचन को क्या करना है, ये मेरा जिम्मेदारी है, ये आज का वाणी है जो मुझे करना है बोलकर आत्मा के नियंत्रण में खुशी से स्वीकार कर ये करने का जिम्मेदारी का यत्न हमें करना है. നമുക്ക് എന്തെങ്കിലും സാമ്പത്തിക ശേഷി ഉള്ളതിന്റെ അടിസ്ഥാനത്തിലോ हमें कुछ धन का कमी है उसकी वजह से, അല്ലെങ്കിൽ നമുക്ക് എന്തെങ്കിലും വിദ്യാഭ്യാസം ഉള്ളതിന്റെ അടിസ്ഥാനത്തിലോ या फिर हमारे पास एजुकेशन कम है इसके लिए നമ്മൾ സഭയിൽ വലിപ്പഭാവം കാണിക്കാതെ तो ऐसा अवस्था या मेरे पास ज्यादा है कम है बोलकर मंडली में आकर अपने आप को बड़ा नहीं करना, പിന്നെന്താണ് परंतु क्या करना, നമ്മൾ എല്ലാവരും കൂടെ ഐക്യപ്പെട്ട് हम हर एक दूसरे के साथ, उन लोगों का अवस्था कुछ भी हो परंतु हमारा अवस्था उनके साथ एक मन में बने रहने के लिए, ക്രിസ്തുവിൽ നമ്മൾ ഏക ശരീരത്തിൽ ബന്ധിക്കപ്പെട്ടവരാണ്. मसीह में हम लोग एक देह बन जाने के विषय में उस रीति से हमें जोड़ा गया है. ഈ കാലഘട്ടത്തിൽ ഇങ്ങനെ നമ്മൾ പറയുന്ന യോഗ്യതകളുള്ള സഭകൾ വളരെ കുറവാണ്. प्रियो, आज अभी के जमाने में इस रीति से मनोभावना में एक मन में रहना करके बोला तो बहुत कम मंडलियां है जो ऐसा रहता है. അപ്പൊ നാസിക സഭ അങ്ങനല്ല. तो नासिक मंडली कैसा है, ഇതൊക്കെ ഉണ്ട് അല്ലേ? ये सब है ना. Praise the Lord. मैं ദൈവത്തിന്റെ കൃപയാണ്. वो प्रभु का अनुग्रह है. प्रियो, പിന്നീട് നമ്മൾ ചിന്തിക്കുകയാണ്, आगे हम देखते हैं അങ്ങനെ ഐക്യമത്യപ്പെട്ടു പോകുമ്പോൾ इस रीति से एक मन में एकता में बने रहने वाले लोग. നമ്മൾ 12:10 വായിക്കുകയാണ്. 12 का 10 में हम पढ़ते हैं. भाईचारे के प्रेम से एक दूसरे से स्नेह रखो, हाँ. परस्पर आदर करने में പരസ്പരം आपस में क्या करना, ആദരം ചെയ്യുക. आदर करना, പരസ്പരം आपस में आदर करना, ബഹുമാനിക്കണം. आदर होना चाहिए. ഈ ജ്ഞാനം എവിടുന്നാണ്? ये ज्ञान कहाँ से मिल रहा है प्रियो? കർത്താവ് ശിരസായിരിക്കുമ്പോൾ जिसका सिर प्रभु यीशु मसीह है. നമ്മൾ ഈ പറയുന്ന ഇപ്പൊ സഭായോഗത്തിന് അലക്ഷ്യമായിട്ട് ജീവിക്കുക, അന്യോന്യം സ്നേഹിക്കാതിരിക്കുക, വഴക്കുണ്ടാക്കുക, ഇങ്ങനെയൊക്കെ നമ്മൾ ചെയ്താൽ അങ്ങനെയുള്ള വ്യക്തികൾ കർത്താവിന്റെ വരവിനെ കുറിച്ച് എന്തെങ്കിലും ഒരു ബോധ്യമുണ്ടോ? प्रियो, अगर ये अभी सब हमने जो सुना हुआ बातें इसका विरोध अगर कर रहा है, मतलब एकता नहीं है, प्रेम नहीं कर रहा है, हमेशा ठोकर कर रहा है, संगति में आने को उसको दिलचस्पी नहीं है, हमेशा आलसपन दिखाते हैं संगति में आना, ये सब बातें करने वाले स्वभाव दिखाने वाले लोग क्या प्रभु का आगमन के लिए थोड़ा दिलचस्पी उनके अंदर रहेगा क्या? നമ്മൾ ഈ കാര്യങ്ങളൊക്കെയും ആത്മാവിൽ നമ്മളിൽ പണിയപ്പെടുമ്പോൾ प्रियो, जब परंतु ये सब बातों में जब आत्मा हमको बांध कर हमें बढ़ा रहा है तब നമ്മൾ പണിയപ്പെടുകയാണ്. तो तभी हम लोग जब बढ़ते रहते समय में वास्तव में क्या हो रहा है, एक दूसरे के साथ बांधा जा रहा है, എങ്ങനെ ആത്മാവിൽ പണിയപ്പെടുകയാണ്? आत्मा में बांधा जा रहा है, ഏക ശരീരമായി एक പണിയപ്പെടുകയാണ്. देह बनते जा रहा है, ഏകമായി एक പണിയപ്പെടുകയാണ്. मंदिर बनते जा रहे हैं. അതെന്തുകൊണ്ടാണ്? മെറ്റീരിയൽ, उसका उपकरण क्या है, സ്വർണം വെള്ളി വിലയേറിയത്. जो है सोना चांदी और बहुमूल्य पत्थर. ഇതാണ് പണിയപ്പെടുന്നത്. यही पदार्थ इस्तेमाल कर रहा है बांधने के लिए. അത് കർത്താവ് വരുന്നവരെയും നമ്മൾ പണിയപ്പെടുകയാണ്. और प्रभु का आगमन तक हम लोग क्या हो रहा है, बांधे जा रहे हैं. അന്യോന്യം ബഹുമാനിക്കുക. इसलिए एक दूसरे का आदर करो. അത് നമുക്ക് കിട്ടുന്ന, അല്ലെങ്കിൽ ക്രിസ്തു ഭക്തർക്ക് കിട്ടുന്ന വലിയൊരു അനുഗ്രഹമാണ്. वो मसीह का आदर करने वाले और यहोवा प्रभु का भक्त लोगों का एक बहुत बड़ा आशीष की बात है एक दूसरे का आदर करना. കർത്താവ് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, प्रभु ने कहा है, എന്റെ ഈ എളിയ സഹോദരൻ ഒരുത്തനെ നിന്ദിക്കുന്നവനെ जो मेरे एक छोटे से छोटा सा भाई को निंदा करेगा അവനെ എന്ത് ചെയ്യണം? उसको क्या करना, കഴുത്തേൽ ഒരു തിരിക്കല്ല് കെട്ടി കടലെറിഞ്ഞു കളയട്ടെ. उसको गले में से एक पत्थर को रस्सी से बांधकर उसको गले में बांधकर और वो दोनों को
तो समुद्र में फेंक दो। അപ്പോൾ അന്യനും ഇടർച്ച വരുത്താതെ तो मतलब क्या, एक उसको वो ठोकर ना करने का काम करो। ऐसा ना करते हुए നമ്മൾ സഭ പണിയപ്പെടേണ്ടതിന് एक मंडली के रीति से बांधे जाने के लिए, സൽപ്രവൃത്തികൾക്കായി നമ്മൾ സൃഷ്ടിക്കപ്പെട്ടവരാണ്. भले काम करने के लिए हम सिरजे गए हैं। അപ്പോൾ അന്യനും നമ്മള് 14-ാം അധ്യായം 9-ാം വാക്യം റോമലേഖനം 14-9 വായിക്കുമ്പോൾ 14 का 9 में भी हम पढ़ते हैं रोमियो। क्योंकि मसीह इसीलिए मरा हाँ। और जी भी उठा, वह मरे हुए और जीवित तो दोनों का प्रभु हो। अगला वाक्य, तू अपने भाई पर क्यों दोष लगाता है, या तू फिर क्यों अपने भाई 14-19 ആണ് വായിക്കുന്നത്. अच्छा सॉरी 14 का 19। इसलिए हम उन बातों में लगे रहे जिनसे मेल मिलाप और एक दूसरे का सुधार हो। हाँ, അവിടെ വായിക്കുന്നത് എന്താണ്? एक दूसरे का मेल मिलाप और सुधार हो। ആ സമാധാനത്തിനും അന്യോന്യം ആത്മീയ വർദ്ധനമുള്ള अन्योन्य वहाँ पर एक दूसरे को आत्मिक उन्नति हो, ऐसा अंग्रेजी बाइबल में है। एक हाँ। आत्मिक शांति से आत्मिक उन्नति हो, मतलब वहाँ पर विषय क्या है, एक दूसरे के साथ करना है। നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് എന്താണ്? अभी हम लोग क्या विषय, किस विषय में हम लोग ज्यादा सोच रहे हैं? एक दूसरे के हाँ। साथ हम लोग को क्या क्या करना है, उस बातों को हम देख रहे हैं। ഇത് സഭയുടെ ഘടനയാണ്. ये कलीसिया का एक भाग है। സൊലോമോൻ ദേവാലയം പണിയുമ്പോൾ जैसा सोलोमन मंदिर बांध रहा था, ഒരു കല്ല് വേറൊരു കല്ലിനോട് ചേർന്നിരുന്നു. वो एक पत्थर हमेशा दूसरे पत्थर के साथ जुड़ा हुआ था। ഒരു ശബ്ദം അവിടെ ഉണ്ടായില്ല. तो और मंदिर जो जोड़ते समय में मंदिर के अंदर कुछ भी ठोकने का आवाज नहीं आया। ഓരോ നമ്മളിപ്പോ പണിയുമ്പോൾ ഓരോ ഇഷ്ടിക എടുത്ത് അത് വെട്ടി നുറുക്കി ഒരു ശബ്ദം ഉണ്ടാക്കും. എന്നാൽ അവിടെ അങ്ങനെ അത് വെട്ടുകുഴിയിൽ വെച്ച് തന്നെ കുറവ് തീർത്ത കല്ല് വെക്കുകയാണ്. Amen। इसके लिए हम लोग जब घर बनाते समय में घर के सामने ही हम लोग क्या करते हैं, वो ईट को तोड़कर तोड़ने का आवाज, तो बांधकाम का बहुत आवाज आता है। परंतु वहाँ पर मंदिर बांधने के टाइम में जो भी जो पत्थरों का जो मारकर उसको आकार देने का जो भी काम था, वो बाहर कर मंदिर में लाकर सिर्फ जोड़ा जाता था। അവിടെ വെച്ച കല്ല് പിന്നെ സ്ഥിരം വെക്കപ്പെട്ടതാണ്. तो एक बार वो मंदिर में आकर एक पत्थर अगर रख दिया, फिर वो स्थिर है, वहां से फिर हटाएगा नहीं। ഒരു കല്ല് വേറെ കല്ലിനോട് ചേർന്നിരിക്കുകയാണ്. तो और फिर क्या करते हैं, जैसे ही एक पत्थर रख दिया, तुरंत उसके साथ दूसरा पत्थर जोड़ दिया जाता था। അവിടെ പഴയ നിയമത്തിൽ മഹാപുരോഹിതനോട് നിഷ്കർഷണം ചെയ്യുന്നില്ല, ദേവാലയത്തിൽ ഏതെങ്കിലും കല്ലേൽ കുഷ്ഠരോഗം ഉണ്ടോ നോക്കാൻ പറഞ്ഞിട്ടില്ല. तो वहां पर कभी भी महायाजक को ऐसा बोला नहीं था, जाके देख तू मंदिर का कोई भी दीवार में कोड़े का बीमारी है क्या, ऐसा बोला नहीं। എന്നാൽ നിങ്ങൾ പാർക്കുന്ന വീട്ടിൽ परंतु जिस घर में तुम बसे हुए हो, ഏതെങ്കിലും കല്ലിൽ കുഷ്ഠരോഗം ഉണ്ടെങ്കിൽ उस घर का कोने का कोई भी पत्थर में अगर तुमको कोड़े का बीमारी दिखा, ആ കല്ല് മാത്രം എടുത്ത് ദൂരെ തൂക്കിക്കളയണം. सिर्फ वही पत्थर को तुम निकालना और उसको जला देना। എന്നാൽ ദേവാലയത്തിലെ കല്ല് മാറ്റാൻ പറഞ്ഞിട്ടില്ല. परंतु मंदिर का विषय का कोड़े का बीमारी का उसमें कोई संबंध बोला ही नहीं है। ഇത് ദൈവമാണ് പണിയുന്നത്. क्योंकि ये मंदिर कौन बांधा, परमेश्वर ने बांधा था। ക്രിസ്തുവിനോട് ചേർത്ത് പണിയപ്പെടുകയാണ്. उसी रीति से हम लोग सब लोग प्रभु के साथ एक होकर हम लोग बांधे गए हैं। ഒരിക്കൽ അടിസ്ഥാനം ഇട്ട് ചേർത്തു, एक बार नींव डाला, फिर उसने हमें बांधने को शुरू किया। കുറച്ച് കഴിഞ്ഞപ്പോ ഈ കല്ല് കൊള്ളത്തില്ല, കുഷ്ഠരോഗം എന്ന് പറഞ്ഞ് കളയുന്നില്ല. तो बाद में प्रभु ऐसा नहीं बोलेगा, अरे मैं पत्थर को जोड़ दिया लेकिन इसमें कोड़े का बीमारी है, चलो निकाल के जला देते, ऐसा प्रभु कभी नहीं करेगा। എന്നാൽ ചേർത്തു എങ്കിൽ क्योंकि एक बार अगर जोड़ दिया तो ആരോടാണ് ചേർക്കുന്നത്? किसके साथ जोड़ा है, ക്രിസ്തുവിനോട്. मसीह के साथ। എന്തിന്? क्यों जोड़ा है, സൽപ്രവൃത്തികൾക്കായി. भले काम के लिए हमें जोड़ा गया है। സൽപ്രവൃത്തി, കാരണം ഈ ക്രിസ്തുവാണ് സൽപ്രവൃത്തിയുടെ നാഥൻ, ഗുരു. देखो, അവരാണ് ഈ അടിസ്ഥാനം ഇട്ടത്. भला काम करने का जो सबसे बड़ा प्रभु और गुरु कौन है, प्रभु यीशु मसीह स्वयं है। इसलिए गुरु को ही क्या कर दिया, नींव बांध दिया। उस भले काम का गुरु पे हम बनते जा रहे हैं। 15:7 അതിനോട് ചേർന്നൊരു കാര്യം പറയാണ്. उसी റോമലേഖനം का 15:7 रोमियो 15 का 7 में उसके विषय में कहता है, അതിൽ 7-ാം വാക്യം, या इसलिए जैसा मसीह ने परमेश्वर की महिमा के लिए तुम्हें ग्रहण किया है, हाँ। वैसे ही तुम भी एक दूसरे को ग्रहण करो। एक दूसरे को ग्रहण करो, അന്യോന്യം കൈക്കൊള്ളണം एक दूसरे को ग्रहण करो। എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या, നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വിശ്വാസികൾക്ക് ഒരു സ്ഥാനം ഉണ്ടായിരിക്കണം. मतलब हमारे मन में हमेशा, अगर ये विश्वासी अगर के बोला तो विश्वासी के लिए हमारे दिल में जगह रहना चाहिए। പൗലോസ് എന്താ പറയുന്നത്? पौलुस क्या कहता है, നിങ്ങളെ എപ്പോഴും ഞങ്ങളുടെ ഹൃദയത്തിൽ വെച്ചിരിക്കുകയാണ്. तुम लोगों को मैं हमेशा मैं मेरे दिलों में सीनों में मैं रखकर तुमको याद करता हूँ। ഞങ്ങളുടെ ഹൃദയം വിശാലമാണ്. हमारा दिल बहुत बड़ा है, ഞങ്ങൾ വഹിക്കുന്ന ആരെയാണ്? क्योंकि हम लोग किसको संभाला है, ഞങ്ങളുടെ ഹൃദയത്തിൽ हमारे दिल में आप लोग को संभाला है, നിങ്ങളിരിക്കണം. आप लोग है। ഓ, എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. कितना श्रेष्ठ बात है। നമുക്ക് വേറെ ആരെ കുറിച്ച് ചിന്തിക്കാനുള്ളത്? और किसके बारे में सोच सकते हैं हम, നമ്മൾ വേറെ ആരെയാണ് ഹൃദയത്തിൽ और കൊണ്ടുവരുന്നത്? किसको हम लोग दिल में रखकर चल सकते हैं। നമ്മള് ദൈവത്തിന്റെ ജനമാണ്. अगर हम लोग प्रभु के लोग हैं तो കർത്താവ് നമ്മളെ ഹൃദയത്തിൽ വഹിക്കുന്നത് പോലെ जैसे प्रभु ने हमको अपना दिल में रखकर चलता है वो है, നമ്മളും നമ്മുടെ സഹവിശ്വാസം उसी रीति से हम भी एक दूसरे को ग्रहण कर अपने दिल में रखे। പിന്നെ നമ്മള് താപ്പോട്ട് വായിക്കുമ്പോൾ नीचे हम पढ़ते समय में നമ്മള് അതിന് റോമലേഖനം 16:16 വായിക്കുകയാണ്. रोमियो 16 का 16 में ആ.
आपस में पवित्र चुम्बन से नमस्कार करो। നോക്കുക, നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? हमें क्या करना है? एक दूसरे को पवित्र चुम्बन। വിശുദ്ധ ചുംബനം. पवित्र चुंबन से नमस्कार करो, स्वीकारो यार। വിശുദ്ധ ചുംബനം എത്ര ശ്രേഷ്ഠമായ വേലയാണ്. मतलब पवित्र चुंबन करना प्रियो एक बहुत बड़ा सेवा है वो। എന്താണ് ആദിമസഭ എന്താണ് तो ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നത്? पहले सप्ताह का जो फर्स्ट सेंचुरी का मंडली लोग ऐसा क्यों करते थे उस समय के लोग? അവരെ സഭായോഗത്തിൽ മാത്രമല്ല, क्योंकि वो लोग सिर्फ मंडली में एकत्र होते समय, उस समय में नहीं, മാർക്കറ്റിൽ വെച്ച് കാണുമ്പോൾ वो लोग जब मार्केट में मिल जाए तो മാറാനാഥ मारा नाता जोर से चिल्लाकर बोलते थे। എന്നിട്ട് അവർ എന്ത് ചെയ്യുന്നു? फिर क्या करते थे? ആലിംഗനം ചെയ്യുന്നു. एक दूसरे को वो लोग गले मिलते थे। എന്താണ് മാറാനാഥ? मारा नाता मतलब നമ്മുടെ കർത്താവ് വരുന്നു. देखो हमारा प्रभु जल्दी वापस आ रहा है। Praise the Lord. Amen. നമ്മൾ സഭായോഗം കഴിയുമ്പോഴെങ്കിലും हम लोग इसके लिए कम से कम हमारा जब आराधना खत्म होने के बाद നമ്മൾ വന്ദനം ചെയ്ത് हम लोग एक दूसरे को नमस्कार करके എങ്ങനെയാണ് വന്ദനം ചെയ്യുന്നത്? ऐसा नमस्कार करना है, കെട്ടിപ്പിടിച്ച് ചുംബനം ചെയ്യണം. गले मिलकर पवित्र चुम्बन देकर हमें नमस्कार करना है। ഒരു ശരീരത്തിലെ അവയവമാണ്. क्योंकि हम लोग एक देह के अंग है। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? നമ്മുടെ കർത്താവ് വരുന്നു. हमारा प्रभु आ रहा है, मारा नाता। ഓ, എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. Amen. നമ്മള് ഇതെല്ലാം ഈ നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന ഈ കാര്യം അന്യോന്യമുള്ള കാര്യമാണ്. प्रियो, ये सब भला कर्म का विषय के बारे में हम सोच रहे थे, जो एक दूसरे के साथ करना चाहिए। ഒരപ്പന്റെ മക്കളാണ് നമ്മൾ. हम लोग सब एक ही पिता के बेटे ഒരു हैं, കുടുംബത്തിന്റെ അംഗങ്ങളാണ്. एक ही घराने के लोग हैं, അത് ഈ ഭൂമിയിൽ വെളിപ്പെടണം. और वो इस भूमि में प्रकट होना चाहिए। നിങ്ങളത് ഇങ്ങനെ ഫലം കായ്ക്കുന്നെങ്കിൽ, इस रीति से अगर तुम लोग फलवंत है तो, ഇങ്ങനെ സത്പ്രവൃത്തികളാൽ നമ്മൾ നിറഞ്ഞു വരുന്നെങ്കിൽ इस तरह भला कामों करते हम लोग प्रकट हो रहे तो അത് പിതാവിന് മഹത്വമാണ്. उसमें पिता का महिमा है। നിങ്ങൾ എന്റെ ശിഷ്യന്മാരെന്ന് ലോകം അറിയും. और तुम लोग मेरे चेले हो करके संसार जानेंगे। അപ്പോൾ ഇതാ നമ്മള് 1 തെസ്സലോനിക്കർ അതിന്റെ 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 1-2 അധ്യായത്തിന്റെ 2-ാം വാക്യം, 1-2 വാക്യം. पहला थिस्सलुनी 1:2 में हम पढ़ते हैं, ആ, हम अपनी प्रार्थनाओं में तुम्हें स्मरण करते और सदा तुम सबके विषय में परमेश्वर का धन्यवाद करते हैं നിങ്ങൾ അവിടെ വിശ്വാസത്തിന്റെ വേല. और अपने परमेश्वर पिता के सामने तुम्हारे विश्वास के कारण विश्वास कर। yes. और प्रेम की ആ, വിശ്വാസത്തിന്റെ വേല. वहां पर देखो वाक्य 3 में विश्वास का काम, വിശ്വാസത്തിന്റെ तुम्हारा विश्वास का काम। ആ, എന്താണ് വിശ്വാസത്തിന്റെ കാം? विश्वास का काम क्या है? നമ്മളിപ്പോൾ ചിന്തിച്ച ഈ കാര്യങ്ങളൊക്കെയാണ്. प्रिय, अभी तक हमने जो भी सोचा ये सब विश्वास के काम में आने वाले कर्म है। അപ്പോൾ നമ്മളൊരു കുടുംബമാകുമ്പോൾ जब हम लोग एक कुटुंब बना रहता है, നോഹയെ കുറിച്ച് വായിക്കുന്നുണ്ട്. नूह के बारे में हम पढ़ते हैं, നമ്മളെ എബ്രായ ലേഖനം 11:7 വായിക്കുന്നു. इब्रानियों 11:7 में हम पढ़ते हैं, നോഹ തന്റെ കുടുംബത്തിന്റെ രക്ഷയ്ക്ക് വേണ്ടി ഒരു പെട്ടകം പണിതു. नूह ने क्या किया? अपने कुटुंब को का घराने को बचाने के लिए उसने एक जहाज बनाया। അപ്പൊ സഭ ഒരു കുടുംബമാണെങ്കിൽ तो अगर कलीसिया या मंडली एक घराना है तो നമ്മളുടെ രക്ഷയ്ക്ക് വേണ്ടി हम लोग एक दूसरे का उद्धार के लिए പെട്ടകം പണിയുന്നു. जहाज बनाना है। ആ പെട്ടകം എന്താണ്? वो जहाज क्या है? ക്രിസ്തുവിനെ പണിയുന്നു. हम लोग मसीह में बांधे जा रहे हैं, मसीह को आपस में हमें बांधना है। നമ്മളെല്ലാം ചേർന്ന് ആരെ പണിയുകയാണ്? प्रिय, हम लोग सब मिल जाने के बाद क्या बन जाते हैं? मसीह। मसीह मैं ഒരാളാണോ പണിയുന്നത്? तो इसके लिए एक आदमी अकेला बना रहा है क्या हो? ഇതാണ് ഒരു मैं കുടുംബത്തിന്റെ हम सब में मसीह काम कर रहा है। നോഹ വിശ്വാസത്താൽ नूह विश्वास के द्वारा അവന്റെ കുടുംബത്തിന്റെ രക്ഷയ്ക്ക് വേണ്ടി. अपना घराने का बचाव के लिए, ഇപ്പൊ കുടുംബം ഏതാണ്? अभी कुटुंब कौन सा है? സഭയാണ്. कलीसिया है, मंडली है। അന്യോന്യം പണിയുമ്പോൾ इसलिए एक दूसरे को बांधते समय में ഇതിന് നമ്മളെ സ്വർണം വെള്ളി വിലയേറി കല്ലുകൾ കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. इसके लिए हम लोग सोना चांदी बहुमूल्य पत्थर हमको लाना है। അതെന്താണ്? वो क्या है? ഇതാണ് നമ്മൾ അന്യോന്യം എന്ന് നമ്മൾ പറഞ്ഞത്. इसके तो वो वही है, मैंने बोला कि एक दूसरे के साथ करना, वही है सोना चांदी बहुमूल्य पत्थर। അവിടെ യോഹന്നാന്റെ ലേഖനത്തിൽ നമ്മളൊരു വാക്യമുണ്ട്. യോഹन्ना का लेखा में हम पढ़ते हैं, 2 യോഹന്നാൻ അതിന്റെ 8-ാം വാക്യത്തിൽ दूसरा योहन्ना उसका 8वां वाक्य में ആ ദേവദാസൻ പറയുകയാണ്, वहां पर प्रभु का दास कहता है, ഞങ്ങളുടെ പ്രയത്നഫലം നിങ്ങൾ കളയരുതെന്ന്. हाँ पढ़ना। अपने विषय में चौकस रहो हाँ। कि जो परिश्रम हमने किया देखो, जो परिश्रम हमने किया उसको तुम गवा न दो। तुम लोग ना गवाना। നമ്മൾ വളരെ ദേവദാസന്മാർ അധ്വാനിക്കുന്നു. प्रभु का दास लोग ने क्या किया? बहुत परिश्रम किया, അത് അവർ പ്രബോധിപ്പിക്കുകയാണ്. और वो लोग वो बात एक उत्साह की रीति से उनको बता रहे हैं। അവർക്ക് പ്രതിഫലം കിട്ടണമെങ്കിൽ परंतु उन लोग को प्रतिफल मिलना है तो वो परिश्रम व्यर्थ नहीं होना है। അപ്പൊ അങ്ങനെ ചെയ്യുന്നവർക്ക് പ്രതിഫലം കിട്ടും. ആർക്ക് പ്രതിഫലം കിട്ടും? मतलब क्या? तो मतलब जो प्रभु का दास जो परिश्रम कर रहा है उसको प्रतिफल मिल ही रहा है, परंतु ये परिश्रम को ना बिगाड़ने के लिए जो भाई लोग संभाल रहे हैं उनको भी प्रतिफल मिलेगा। നമ്മൾ ഐക്യപ്പെടാൻ ശ്രമിക്കുകയാണ്. हम लोग क्या कर रहे हैं? हमेशा हम लोग यत्न कर रहे हैं कि एक दूसरे के साथ एक मन में बने रहे, ഒരു മനസ്സിൽ വരാൻ ആഗ്രഹിക്കുക. एक मन में एकता में बने रहने के लिए यत्न कर रहे हैं। നമ്മൾ അന്യോന്യം പ്രബോധിപ്പിക്കുന്നു. हम लोग हमेशा एक दूसरे को प्रोत्साहन करते
നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നു, हम लोग एक दूसरे के लिए प्रार्थना करते हैं, പക്ഷെ ആര് കൈക്കൊള്ളുന്നില്ല. परंतु कोई स्वीकार रहा नहीं है. അപ്പം ദൈവദാസന് പ്രതിഫലം കിട്ടുമോ? तो प्रभु का दास को प्रतिफल मिलेगा क्या? അപ്പൊ ദൈവദാസൻ പറയുകയാണ്, तो प्रभु का दास तभी कहता है, यहाँ पर कहता ഞങ്ങളുടെ है, പ്രയത്ന ഫലം हमने जो काम यत्न किया तुम्हारे बीच में पूरा प्रतिफल वो गवाह ना देना, उसको मतलब वो निष्फल का अवस्था में ना हो. പ്രിയമുള്ളവരെ, ഒരു സഭ, ലോക്കൽ സഭ ഒരുമിച്ച് പ്രതിഫലം വാങ്ങാൻ പോവുകയാണ്. प्रियो, वास्तव में क्या है कि एक स्थानीय कलीसिया वो लोग साथ में प्रतिफल लेने जा रहे हैं. നമ്മുടെ പ്രയത്നം ക്രിസ്തുവിൽ വ്യർത്ഥമല്ല. और हमारा जो भी काम जो हमने मसीह में किया वो कभी व्यर्थ नहीं होगा, वेस्ट नहीं होगा, बर्बाद नहीं होगा. നമ്മൾ ഓടുന്നതും അധ്വാനിച്ചതും വെറുതെ അല്ല. हमने जो भी भागा, जो भी काम किया वो व्यर्थ नहीं होगा. प्रियो, Praise the Lord. मैं എന്താണ് സൽപ്രവൃത്തികൾ? इसलिए भला काम किया है, एक दूसरे के साथ जो भी कर रहे हैं मसीह ആ में. അത് നമ്മൾ നിർബന്ധമാണ്. അത് ഒരു വീട്ടിൽ തന്നെ അത് ചെയ്യണം. നമ്മൾ तो इसके लिए उसका शुरुआत अपने ही घर में से हम शुरू करें. അവസാനമായിട്ട് आखिरी में നമുക്ക് 1 തെസ്സലോനിക്കർ 4:16 വാക്യം മുതൽ വായിക്കുമ്പോൾ पहला तस्लोनी 4:16 से जब हम पढ़ते हैं, क्योंकि प्रभु आपकी स्वर्ग से उतरेगा, उस समय ललकार और प्रधान दूत का शब्द सुनाई देगा, हाँ। और परमेश्वर की तुरही फूकी जाएगी, हाँ। और जो मसीह में मरे हैं वे पहले जी उठेंगे. आगे आगे, हाँ, तब- 18 तक. तब हम जो जीवित और बचे रहेंगे उसके साथ बादलों पर उठा लिए जाएंगे, हाँ। कि हवा में प्रभु से मिले, हाँ। और इस रीति से हम सदा प्रभु के साथ रहेंगे. हाँ। इस प्रकार इन बातों से हाँ। एक दूसरे को शांति दिया करो. आमेन. നമ്മൾ അന്യോന്യം हम इस प्रकार इस बातों से एक दूसरे को എന്ത് ചെയ്യണം? एक दूसरे को क्या करना है? शांति का वचन देना है. यस, मैं കർത്താവ് വരുന്നു എന്നുള്ളതാണ്. मतलब यहाँ पर ये सब बातों का लक्ष्य क्या है कि हमारा प्रभु आ रहा है, तो हमारा भला काम किस आधार पर, किस विषय पे बना हुआ है? प्रभु का आगमन के संबंध के विषय में ये. അന്യോന്യം നമ്മളെ ആശ്വസിപ്പിക്കുകയാണ്. तो प्रभु का आगमन जैसा जैसा नजदीक आ रहा देकर एक दूसरे को हम लोग शांति का वचन देना है. നോക്കുക, मैं ഈ ആശ്വാസം ये शांति का वचन ലോകത്തിനില്ല. संसार के पास नहीं है. നമുക്ക് വേണ്ടി പ്രത്യേകം വേർതിരിച്ചു വെച്ചിരിക്കുകയാണ്. ഈ हमारे ആശ്വാസം. लिए खास अलग करके, पवित्र करके, अलग करके रखा हुआ वचन है ये. നമുക്കൊരു രോഗം വരട്ടെ, एक बीमारी आने दो. ഇനി അത് മാറുമോ മാറത്തില്ലയോ? अरे बीमारी आ गया, अभी हटेगा क्या? चंगाई मिलेगा क्या? അപ്പൊ ആ രോഗക്കിടക്കുകയാണ്. मतलब एक व्यक्ति बीमारी की वजह से बिस्तर में लेटा है, അപ്പൊ ആ സഭയിലുള്ള വേറെ സഹോദരൻ तो उसी मंडली का दूसरा एक भाई आया. കണ്ട, പണ്ട് എന്നോട് അങ്ങനെ ദോഷം ചെയ്തുകൊണ്ട് നിന്നെ ദൈവം ശിക്ഷിച്ചത്. याद है तूने उस दिन मेरे साथ बुरा काम किया, परमेश्वर ने तुझे ऐसा लिटा दिया बिस्तर में. അല്ലെ, നമ്മളെ യോവിന്റെ സ്നേഹിതന്മാരെ നമുക്കറിയത്തില്ലേ? अय्यूब का मित्र लोगों ने क्या किया? യോവിനെല്ലാം നഷ്ടപ്പെട്ടു. अय्यूब का जब पूरा नुकसान हुआ तो ഈ 3 പേര് വന്ന് എന്ത് പറഞ്ഞു? ये तीनों मित्र लोगों ने आके क्या किया? ആ, उसी को ही दोष लगाया. അതാണ് പ്രശ്നം. यही तो है प्रियो समस्या. അപ്പൊ നമുക്ക് ഒരു ലോക്കൽ സഭ എന്നുള്ള രീതിയിൽ इसलिए एक स्थानीय रीति से जो हम जो मंडली है, നാം അന്യോന്യം സൂക്ഷിച്ച് ചെയ്യേണ്ട കാര്യങ്ങളാണ് നമ്മുടെ എഫെസ് ലേഖനത്തിൽ നമ്മൾ വായിച്ചത്. आपस में हमें एक दूसरे के साथ हमें क्या करना है उस विषय में था. हमने एफिसों का पुस्तक से जो शुरुआत से हमने पढ़ा. അപ്പൊ ഇത്രയും കാര്യങ്ങൾ നമ്മൾ മനസ്സിൽ വെച്ചുകൊണ്ട് ये इतना सब बातें को अपने मन में रखकर, നമ്മളെ എല്ലാം ഒന്നും നമ്മൾ ചിന്തിച്ചില്ല. देखो हमने सब बाइबल का सब विषय को लिया नहीं है, सिर्फ बेस डाला है खाली. നമുക്ക് അതിൽ 2-ാം അധ്യായത്തിന്റെ എഫെസ് ലേഖനം 2-ാം അധ്യായത്തിന്റെ इसलिए ये सब बातों को मन में रखकर एफिसों का पुस्तक दूसरा अध्याय അതിന്റെ 6 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ നമുക്ക് വായിക്കാം. 6 से पढ़ेंगे. और मसीह यीशु ने उनके साथ उठाया और स्वर्गीय स्थानों में उसके साथ बैठाया, कि वह अपनी उस कृपा से जो मसीह यीशु में हम पर है आने वाले समय में अपने अनुग्रह का असीम धन दिखाए. क्योंकि विश्वास के द्वारा अनुग्रह से ही तुम्हारा उद्धार हुआ है, और यह तुम्हारी ओर से नहीं वरन परमेश्वर का दान है, और न कर्मों के कारण, ऐसा न हो कि कोई घमंड करे. क्योंकि हम उसके बनाए हुए हैं और मसीह यीशु में उन भले कामों के लिए सृजे गए जिन्हें परमेश्वर ने पहले से हमारे करने के लिए तैयार किया. Praise the Lord. Amen. നമ്മൾ എന്തിനാണ് ഇപ്പോൾ ആക്കിയിരിക്കുന്നത്? हमें क्यों पहले से ही हमें चुनकर रखा है? Praise the Lord. हमें
ഇത് നമ്മൾ ഉത്സാഹിച്ച് ചെയ്യുമ്പോൾ ये बात है प्रभु का वो भला कर्म उत्साह के साथ जब हम करते हैं, നമ്മൾ അന്യോന്യം പണിയപ്പെടുന്നത് കാണുമ്പോൾ जब हम लोग आपस में एक दूसरे लोग साथ में बांधा जा रहे हैं, बनते जा रहे हैं, जब ये बात देखते समय में, കർത്താവ് മധ്യാകാശത്തിലാണ് വരുന്നത്. तो प्रभु तो मध्य आकाश में आएगा. പക്ഷെങ്കിൽ ഈ ഇങ്ങനെ ഒരുക്കപ്പെടുന്നവരെ കാണുമ്പോൾ കർത്താവിന് വരാൻ വേഗം താല്പര്യം തോന്നും. परंतु प्रियो, लेकिन जब प्रभु देख रहा है कि यहाँ पर मंडली बाकी सब कामों बातों को छोड़कर भला काम करने के लिए यत्न कर रहे हैं, एक दूसरे का भलाई के लिए, एक दूसरे का फायदे के लिए, आत्मिक उन्नति के लिए लाने के लिए ये सब काम कर रहा है, तो प्रभु को दिलचस्पी बढ़ेगा जल्दी आने के लिए. അപ്പൊ കർത്താവ് ഒരു അടുക്കിലേക്ക് വരുന്നത് എങ്ങനെയാണ്? प्रियो, लेकिन प्रभु आ रहा है करके प्रभु को मन है, लेकिन किस किस लोगों के पास आ रहा है जो प्रभु का आगमन के लिए कोई दिलचस्पी नहीं रख रहा, ठंडा मन से, आलस मन से, ऐसे मन के लोगों के बीच में प्रभु कैसा आएगा? അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ പത്രോസിന്റെ ലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നത്, इसलिए हम लोग पत्रोस का पुस्तक में हम पढ़ते हैं, കർത്താവിന്റെ വരവിനെ ബന്ധപ്പെടുത്തുന്നവർ. हम लोग प्रभु का जो आगमन के लिए विषय में उत्साह लाकर प्रभु को जल्दी लाने वाले लोग. നമ്മള് 2 പത്രോസ് दूसरा पत्रोस 3:9 ना. ആ, प्रभु अपनी प्रतिज्ञा के विषय में देर नहीं करता, जैसे देर कुछ लोग समझते हैं, पर तुम्हारे विषय में धीरज धरता है हाँ। और नहीं चाहता कि कोई नष्ट हो, और यह कि सबको मन फिराव का अवसर मिले. 2 പത്രോസ് 3:11-12 इनका 11 और 12 पढ़े. जबकि ये सब वस्तुएं इसी रीति से पिघलने वाली है, हाँ। तो तुम्हें पवित्र चाल चलन और भक्ति में कैसा मनुष्य होना चाहिए, हाँ, और yes. परमेश्वर के उस दिन की बात इस रीति से जोड़ना चाहिए, और उसके जल्द आने के लिए कैसा यत्न करना चाहिए, जिनके कारण आकाश आग से पिघल जाएंगे और आकाश के सिर्फ 12 पढ़ना मराठी में, 12 वाक्य. त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टीचे तप्त होऊन वितळतील. पूरा 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 पढ़ो. ബന്ധപ്പെടുത്തിയും കൊണ്ട് 12 उतना ही है क्या? वो हिंदी में वो अर्थ में नहीं आया हाँ। कि हम लोग उस बात को देख रहे हैं हाँ। कि प्रभु जल्दी आने के लिए हाँ। दिलचस्पी दिखा रहा है. നമ്മളൊരു വിശുദ്ധ ജീവിതം നയിക്കുന്നത് കാണുമ്പോൾ प्रभु जल्दी आ रहा है ऐसा लेकर हाँ। कैसा प्रभु कौन यत्न कर रहा है? प्रभु कर रहा है, हम लोग नहीं कर रहे. यहाँ पर हम लोग यत्न करने का बात नहीं चल रहा है प्रियो. प्रभु, हाँ, उसका जल्द आने के लिए हाँ। यत्न प्रभु कर रहा है. हम लोग तो यहाँ पर है तैयार होकर यत्न कर रहे हैं, हाँ। लेकिन वो दिन को देखने के लिए प्रभु यत्न कर रहा है जल्दी आने. കർത്താവ് പറഞ്ഞ സൽപ്രവൃത്തികൾ നമ്മളിൽ നടക്കുമ്പോൾ मतलब अभी तक हमने जो सुना हुआ विषय का जो भला कर्म की बातें, उसमें हम लोग यत्न से करते समय में हाँ। ये बात को देखकर प्रभु के अंदर यत्न हो रहा है हमें मिलने के लिए. കർത്താവ് വരാൻ ബന്ധപ്പെടുത്തുന്നവര് मतलब जो लोग प्रभु को इस रीति से जल्दी आने के लिए काम कर रहे हैं, അവിടെ കർത്താവ് അവർക്ക് കൊടുക്കുന്ന പ്രതിഫലം നമുക്ക് വായിക്കാം. उनके विषय में प्रतिफल इस प्रकार का एक प्रतिफल मिलने वाला है. നമ്മളെ വെളിപ്പാട് പുസ്തകം 2-ാം അധ്യായം അതിന്റെ 26 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ प्रकाशित वाक्य 2:26. जो जय पाया और मेरे कामों के अनुसार अंत तक करता रहे, मैं उसे जाति जाति के लोगों पर अधिकार दूंगा. നോക്കുക, എന്റെ പിതാവ് എനിക്ക് തന്നതുപോലെ मतलब जिस रीति से मेरा पिता ने मुझे अधिकार दिया, ഞാനെന്ത് ചെയ്യുന്നു? मैं भी क्या करूंगा? രാജാവായിട്ട് मैं ഭരിക്കുന്നവനായിട്ട് मैं खुद राजा बनकर अधिकारी होकर जब मैं आऊंगा, നമുക്ക് രാജ്യത്തെ തന്നെ നൽകി തരികയാണ്. ऐसा और प्रभु आकर क्या करेगा? जो लोग प्रभु के काम में सक्षम रहकर यत्न करके जिए, उन लोगों को राज्य देगा. मतलब छोटा मोटा नगर नहीं, एक राज्य देगा उन लोगों को. ഇതിനേക്കാൾ ശ്രേഷ്ഠമായ കാര്യം എന്തുകൊണ്ട്? इससे बड़ा श्रेष्ठ बात और क्या है प्रियो? किस बातों में है प्रियो? നമ്മള് ലോകത്തെ ഭരിക്കും, हम लोग एक दिन राज्य के ऊपर न्याय करेंगे, നമ്മള് ദൂതന്മാരെ ഭരിക്കും. हम लोग स्वदूतों के ऊपर राज्य करेंगे. അപ്പോൾ നമ്മൾ ചെറിയ ആൾക്കാരല്ല. तो इसलिए प्रियो हम लोग छोटे लोग नहीं है, നമ്മളെ നിരാശപ്പെടുത്താതെ इसलिए एक दूसरे को निराशा पे ना लाए, അന്യോന്യം പ്രോത്സാഹിപ്പിച്ചു बल्कि एक दूसरे को उत्साह और प्रोत्साहन से प्रभु का बांधने का काम में दिलचस्पी बढ़ाए. കർത്താവിന് വരവിനെ ബന്ധപ്പെടുന്നവരായിരിക്കാം. मतलब हम लोग वो लोग बने कि प्रभु जल्दी आने वाला है करके प्रभु के अंदर यत्न लाने वाला वैसा लोग बने. ഇത് ഒന്നിച്ചുള്ളൊരു ടീം വർക്കാണ്. मतलब ये एक साथ सहयोग होकर एक दूसरे के साथ टीम बनकर करने वाली बात है. സഭ ഐക്യപ്പെട്ട് कलीसिया एक होकर ഏക മനുഷ്യനായിട്ട് വെളിപ്പെടുക. सब लोग एक मनुष्य, एक नया मनुष्य बनकर प्रकट हो रहा है. കർത്താവ് നമ്മളെ അതിനായിട്ട് ഒരുക്കട്ടെ. उस विषय के लिए प्रभु हम सबको तैयार ഈ करें പ്രത്യാശയുടെ വചനങ്ങൾ നമുക്ക് നമ്മുടെ പ്രാവർത്തിക ജീവിതത്തിൽ കൊണ്ടുവരാൻ നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കാം. और ये आशा भरा हुआ ये प्रभु का इस पवित्र संदेश हमारे अंदर प्रैक्टिकल रीति से, व्यक्तिगत रीति से हम लोग अनुभव करें और बाहर प्रकट भी करने के लिए ഇതെല്ലാം प्रभु सबको सहायता करे. കർത്താവ് നമ്മളെ ഭരിക്കുന്നതിന് സ്വസ്ഥതയിലും സമാധാനത്തിലും ഇതൊക്കെ ചെയ്യാൻ കഴിയുള്ളൂ. ये सबका आधार क्या है? कि यीशु मसीह का विश्राम और शांति और प्रभुत्व और हुकूमत जब मेरे अंदर चल रहा है और जब मैं शांति और विश्राम में हूँ, उसके बाद ही वो
बाहर प्रकट करेगा। ആകയാൽ നമ്മുടെ പ്രതിഫലം നഷ്ടമാക്കാതെ इसके लिए प्रियो हमारा जो प्रतिफल मिल रहा है उसको ना खोते हुए പൂർണ്ണ പ്രതിഫലം ലഭിക്കും. वो संपूर्ण जो जितना भी नियुक्त करके रखा है वो सब मिल जाने के लिए നമ്മുടെ സഹോദരന്മാർ അധ്വാനിച്ചത് നഷ്ടമായി കളയാതെ और हमारे भाई लोगों ने और प्रभु के दास लोगों ने और हमारे पुराने भाई लोगों ने जो भी मेहनत करके जो यत्न किया वो निष्फल ना हो जाए, वो वेस्ट ना हो जाए। നമുക്ക് ദൈവസന്നിധിയിൽ ഒരുമിച്ച് കർത്താവിനെ മഹത്വപ്പെടും. हम लोग आओ एक सब लोग साथ में एक मन होकर साथ में प्रभु का महिमा करें। കർത്താവ് സഹായിക്കും. प्रभु सबको सहायता करें।